नमस्कार मित्रांनो, आजचं हे लेक्चर जो आपला डिपार्टमेंटल PSIचा 29 डिसेंबर 2024ला झालेला जो पेपर आहे, तर त्या पेपरमधल्या प्रश्नांची उत्तरं काय असतील आणि आयोगाने जर समजा काही उत्तरं बदलली तर त्याचं आपल्याला ऑब्जेक्शन कसं घेता येईल त्या संदर्भातल्या सगळ्या सोर्स सहित मी आजचं डिस्कशन घेतोय। आणि मी आज जे लेक्चर घेतोय तर आजच्या घडीला आयोगाची पहिली सुद्धा उत्तर की तालिका आलेली नाही। तर साधारणपणे जे काही प्रश्न विचारलेले आहेत तर त्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर मी तुम्हाला यापूर्वी सांगितल्याप्रमाणे आपलं पुस्तक सोडून आणि आपली ऑनलाईन बॅच सोडून दुसरं काही करू नका म्हटलं होतं। तर मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल की आपलं केवळ कायद्याचं पुस्तक आहे आणि मेजर कायदे, मायनर कायदे आणि मानवी हक्क ह्या 105 प्रश्नांसाठी आपलं पुस्तक आहे। तर आपल्या पुस्तकातले 105च्या 105 प्रश्न आलेत, पण गुन्हे अन्वेषणाच्या 10 प्रश्नांपैकी सुद्धा 8 प्रश्न तुम्हाला आपल्या पुस्तकातून दिसतात आणि अगदी राजघटनेतला एक खटला सुद्धा आपल्या पुस्तकात नाही। म्हणजे केवळ 350 पेजेसचं पुस्तक आहे। पानांचा जर विचार करायचा झाला तर अगदी 150 पावणे 200 पानांचं पुस्तक आहे पानं, आणि पेजेस 350 पेजेसमध्ये तुम्हाला 114 प्रश्नांचा थेट ट्रेस तुम्हाला आपल्या पुस्तकात सापडतो। इवन तुमच्याच मागणीच्या माध्यमातून जे काय आपण पॉकेट नोट्स जे काढलं होतं त्या पॉकेट नोट्समध्ये सुद्धा 103 प्रश्न तुम्हाला सापडतात। म्हणजे तुम्हाला वेगळं काही करण्याची गरज नव्हती। आणि मग आपली टेस्ट सिरीज असेल, आपल्या बॅचेस आहेत आणि आपली पुस्तक आहे, तर एवढं ज्या लोकांनी निष्ठेनं प्रॉपर केलं तर त्यांना आज 260, 270, 280 पर्यंत मार्क आहेत। आणि 260 प्लस ज्या लोकांना मार्क पडलेले आहेत ते तुम्हाला सांगतील या मटेरियलचा कशा पद्धतीने त्यांनी फायदा करून घेतलाय। अक्षरशः पुस्तक वाचून वाचून जीर्ण झाल्यानंतर 2 वेळा 3ऱ्या वेळा सुद्धा लोकांनी पुस्तक घेतलं। तर आणि मला बरेच कॉल आले, मेसेज आले आणि त्याच्या माध्यमातून मला विद्यार्थी म्हणले की जर एक प्रचंड मोठ्या प्रमाणात जे विद्यार्थ्यांचे 5वी स्कोर आलेले आहेत, विद्यार्थ्यांचे जे एवढे प्रचंड मोठ्या प्रमाणात 5वी स्कोर आलेले आहेत तर त्याला तुम्ही जबाबदार आहे आणि त्यामुळे मेरिट वाढणार आहे। तर मित्रांनो, शेवटी मी एक पुस्तक रूपानं किंवा बॅचच्या रूपानं तुम्हाला मार्गदर्शन करत असतो, मात्र ते कष्ट तुमचंच आहे। मी या प्रोसेसमध्ये फक्त निमित्त मात्र आहे। त्यामुळे जो काही तुमचा 260, 270, 280 पर्यंत जरी स्कोर तुमच्यापैकी काही पोलीस बांधवांचा आलेला आहे तर हे सगळं तुमच्या कष्टामुळे झालेलं आहे। पण आपलं पुस्तक कशा पद्धतीनं तुम्हाला फायदेशीर ठरलं मी प्रत्येक प्रश्नानंतर पेज नंबर सहित इथं तुम्हाला सांगितलं की आपल्या पुस्तकात कुठं कसा प्रश्न आलेला आहे। आणि अर्थात तुम्हाला सगळं माहीत पण आहे, वेगळं काही सांगायची गरज नाही। पण याच्यामध्ये मग ह्या लेक्चरचा तुम्हाला कशा पद्धतीनं फायदा होईल, जे प्रश्न संदिग्ध आहेत तर त्या संदर्भात आयोगानं जर काही वेगळं उत्तर दिलं तर तुम्हाला कशा पद्धतीनं पुरावा देता येईल, किंवा तुम्हाला असं वाटतंय की बाबा या प्रश्नाचं हेच उत्तर आहे। पण यापूर्वी जे न्यायाधीशाचा जो पेपर झाला किंवा JMFCचा पेपर झाला तर तिथं सुद्धा काही 1-2-3 प्रश्न अशा पद्धतीनं दिलं होतं आणि आयोगानं काही उत्तरं चुकवलेली होती। मग ती तुम्हाला उत्तर कशी दुरुस्त करता येतील, कारण आपल्याला वाटतं की हे एक्झॅक्ट उत्तर आहे की त्या प्रश्नांच्या बाबतीत तुम्हाला आत्तापर्यंत संदिग्धता वाटली नसेल, पण मी तुम्हाला आत्ताच सांगतो की जरी तुम्हाला हा प्रश्न संदिग्ध नाही वाटला तर आयोग याचं उत्तर हे थोडं वेगळं देऊ शकतं। काय वेगळं देऊ शकेल किंवा आयोगानं कसा विचार केला, मग त्याचं उत्तर तुम्हाला कशा पद्धतीनं बदलता येईल आणि योग्य उत्तर तुमचं कसं येईल त्या अनुषंगानं पण थोडं डिस्कस करतोय। आणि जो विद्यार्थी इथून पुढे तयारी करणार आहे डिपार्टमेंट PSIची तर त्याला ह्या मटेरियलच्या माध्यमातून तुम्हाला पैकीच्या पैकी कसे मार्क पडतील ह्या सुद्धा तुम्हाला गोष्टींचं मार्गदर्शन हे आजचं उपयोगाचं राहील। तर आणि मित्रांनो, तुम्हाला हे मी सांगितलं होतं की आपले जे टेस्ट पेपर आहेत तर त्या प्रत्येक टेस्ट पेपरमध्ये सांगताना तुम्हाला ऑनलाईन बॅचमध्ये आणि ऑफलाईनमध्ये पण सांगितलं होतं की जेवढे आपल्या टेस्टला तुम्हाला मार्क पडतील त्याच्यापेक्षा 20 मार्क प्रत्यक्षात आयोगात पडतील, आणि प्रत्यक्षात तसंच झालं आहे। म्हणजे जेवढे आपल्या टेस्टला मार्क पडत होते त्यापेक्षा 20 किंवा 20पेक्षा जास्त लोकांचे स्कोर आहेत। आणि तुम्हाला हे पण सांगितलं होतं जो आपला शेवटचा 10वा पेपर होता एक्झॅक्ट तशाच पद्धतीनं पेपर येण्याची शक्यता आहे, कारण 2023च्या पॅटर्नवर मी 10वा पेपर सेट केला होता। आणि अगोदरचे प्रश्न जाणीवपूर्वक प्रश्नपत्रिका थोड्या हार्ड कशासाठी काढल्या होत्या की तुमचे तिथं प्रश्न चुकावेत, तुम्हाला इन बिटवीन लाईन लक्षात याव्यात आणि प्रत्यक्षात आयोगाचा पेपर सोडवताना तुमच्या चुका होऊ नये। तर त्यामुळं अवघड प्रश्नांची संख्या मी 1 टेस्टपासून 9 टेस्टपर्यंत जास्त अवघड प्रश्नांची संख्या जास्त ठेवली होती।
मात्र मग पुन्हा एक्झॅक्ट आयोग ज्या पद्धतीचं पेपर सेट करते तसा मी 10 नंबरचा पेपर सेट केला होता। तर टेस्ट सिरीजचा सुद्धा विद्यार्थ्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात फायदा झालेला आहे। अर्थात ज्या लोकांचे स्कोअर टेस्टला कुणाचा 120 येत होता तर त्याचा 220 येत होता त्याचा 240 यायला लागला, 240 ज्याचा येत होता त्याचा 260 यायला लागला आणि 260 येत होता तर ते अगदी 280च्या आसपास जाऊन पोहोचलेले आहेत। तर याच्यामध्ये खरं तर मग मटेरियलच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर कलमाचे हेडिंग आणि शिक्षा हे तर तुम्हाला सगळीकडे सापडेल, पण जे काही हटके प्रश्न आहेत ते तुम्हाला कुठं सापडणार नाहीत। उदाहरणार्थ खटले आहेत किंवा एखाद्या प्रकरणावर हटके प्रश्न विचारलेला आहे किंवा काही दुरुस्त्यावर प्रश्न विचारलेला आहे, उदाहरणार्थ महाराष्ट्र पोलीसच्या संदर्भात दुरुस्ती विचारलेली, तर हे आपला सूर सोडून तुम्हाला इतर कुठेही सापडणार नाही। एका 350 पानाच्या पुस्तकामध्ये तुम्हाला एवढं सगळं 100% तुम्हाला सिंगल ना सिंगल प्रश्न कव्हर झालेला आहे। तर याच्यामध्ये पहिला जो प्रश्न आहे, आता बघा म्हणजे माझं ह्या लेक्चरचं स्वरूप कसं असेल, जिथं काही संदिग्धपणा नाही किंवा जिथं काही खूप एक्सप्लेनेशन सांगण्याची गरज नाही, थेट उत्तर आहे, तर तिथं मी वेळ न घालवता पुढे जाणार आहे। जिथं गरज आहे तिथं मी थोडा पॉज घेऊन व्यवस्थित त्याचं स्पष्टीकरण देऊन आयोगानं याचं उत्तर बदलू शकतं का, मग तुम्ही कशा पद्धतीनं ह्याला आयोगाच्या त्या प्रश्नाला उत्तराला तो ऑब्जेक्शन घेऊ शकता या पद्धतीनं बोलणार आहे। तर IPC मध्ये पहिल्यांदा मी कायद्याचे प्रश्न घेतोय, त्यानंतर गुन्हा अन्वेषण आणि त्यानंतर शेवटी राजघटना। तर मग IPCच्या कलम 170 नुसार लोकसेवकाची बतावणी करून तोतेगिरी करण्यास किती शिक्षा देण्यात आलेली आहे, अर्थात त्याचं उत्तर 3 आहे, 2 वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा। तर हा तुम्हाला हे बघा मी प्रत्येक ठिकाणी आता पुन्हा पुन्हा सांगणार नाही, पण मी प्रत्येक प्रश्नानंतर आपल्या पुस्तकामध्ये नेमका प्रश्न कुठं आहे तर पहिली आवृत्ती आहे आणि पान क्रमांक 232 आहे। तर जेव्हा कधी दुसऱ्या तिसऱ्या आवृत्तीला सुद्धा हे विद्यार्थी बघेल त्यावेळी त्याला सुद्धा हे एक्झॅक्ट त्याचा फायदा होईल। तर त्या अनुषंगाने मी पहिल्या आवृत्तीत किती नंबर पानावर सुद्धा प्रश्न आहे ते सुद्धा सांगितलंय। तर मग कलम 170 वर प्रश्न आहे 2 वर्षापर्यंत। पुन्हा पुन्हा मी हे थोडं सांगणार नाही, मी एकानंतर एक पुढं निघून जाणार आहे। पुढं IPCच्या कलम 179 प्रश्न विचारण्याचा अधिकार असणाऱ्या लोकसेवकाला उत्तर देण्यास नकार देण्याकरता किती महिन्यापर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते तर 6 महिने। तर 6 महिन्यापर्यंत। पुढं आता बघा याच्यामध्ये जर गंभीर व अचानक चिथावणी यामुळे केला गेला असेल तर तो सदोष मनुष्यवध हा खून नाही, तर हे कलम 300चा अपवाद क्रमांक 1 आहे, सडन अँड ग्रेव्ह प्रोव्होकेशन, गंभीर आणि आकस्मिक रागाचं कारण आहे, तर तो मनुष्यवध खून नाही। तर मग बरोबर आहे, खून या सदरात न मोडणाऱ्या सदोष मनुष्यवधाबद्दल आजीवन कारावास किंवा 10 वर्षाच्या कारावासाची शिक्षा, आता हे पण बरोबर आहे। आता काही विद्यार्थ्यांनी थोडं मला मेसेज करून सांगितलं की सर इथं 10 वर्षापर्यंत पाहिजे। मी यापूर्वी पण तुम्हाला सांगितलं होतं आपल्या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून, असं एकदम दुर्बिणीतनं प्रत्येक प्रश्न बघू नका, सरळ सरळ प्रश्न बघा आणि मग एकदम तुम्ही प्रत्येक ठिकाणी अपवाद जर घेऊन दुर्बीण लावून जर प्रश्न बघितला तर तसे तुमचे बरेच प्रश्न चुकतील, हे मी तुम्हाला टेस्ट सिरीजला पण जाणवलं होतं। त्यामुळे सरळ सरळ प्रश्न आहे, पुन्हा इथं 10 वर्षापर्यंत पाहिजे होतं म्हणून हे चुकीचं आहे असा काही प्रकार नाही। तर त्यामुळं याचं दोन्ही उत्तर आहेत, दोन्ही बरोबर आहेत, 3 नंबर। त्यानंतर मग हा आपला पुस्तकातला सोर्स आहे। पुढं IPCच्या कलम 375 बलात्काराच्या अपवादासंदर्भात विधानं कोणती बरोबर आहेत, वैद्यकीय प्रक्रिया व अंतर्वेशन हे बलात्कार असणार नाही, बरोबर आहे, बरोबर आहे। आणि पुरुषांना आपल्या स्वतःच्या 14 वर्षापेक्षा कमी वयाची नसेल अशा पत्नीबरोबर केलेली लैंगिक कृती बलात्कार, इथं काय पाहिजे होते 15। आता 15 आणि 18च्या संदर्भात मी तुम्हाला जे शेवटचं कॉमन शंका निरसनाचं जे लेक्चर होतं त्यामध्ये सुद्धा हे मी सांगितलं होतं, बरोबर तसा प्रश्न आलेला आहे। आणि मग दुसरं चुकलंय, पहिलं बरोबर आहे, पर्याय क्रमांक 1 आहे। तर हे आपल्या पुस्तकामध्ये अपवाद वैद्यकीय उपचार आणि 15 वर्षापेक्षा। पुढं जोसेफ साइन प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवल्याप्रमाणे खालीलपैकी कोणता गुन्हा फौजदारी गुन्हा नाही, ह्यात कुठंच दिलेलं नाही, बरोबर आहे, कारण ते काय आहे कलम 497 जारकर्म ॲडल्ट्रेशन आहे। तर मग जोसेफ साइन खटला आपल्या पुस्तकातला। पुढं IPC 279 नुसार सार्वजनिक रस्त्यावर बेदरकारपणे वाहन चालवणे किंवा सवारी करणे किती शिक्षा आहे, 6 महिन्यापर्यंत कारावास आणि 1000 रुपयेपर्यंत द्रव्यदंडाची तरतूद आहे, 6 महिन्यापर्यंत। पुढं आता हे पूर्णता बरोबर अंशता बरोबर, आता मला काही विद्यार्थ्यांनी म्हणलं सर यापूर्वी असे प्रश्न आले नाहीत,
पण मी इकडं राज्यसेवेला किंवा इतर ठिकाणी अंशता बरोबर पूर्णता बरोबर असा आयोग विचारतं, म्हणून पण मी तुम्हाला पूर्णता बरोबर अंशता बरोबर अशा पद्धतीचे प्रश्न मी टेस्ट सिरीजला टाकत होतो, तर त्यांना 100% फायदा झाला असेल. आणि टेस्ट सिरीजचे पण बरेच प्रश्न तुमच्या लक्षात येईल की मी अक्षरशः 10 टेस्टमध्ये कायद्यामधला कुठलाच भाग ठेवला नव्हता. टप्प्याटप्प्याने 10च्या 10 टेस्टमध्ये प्रत्येक टिपा, स्पष्टीकरण, अगदी इन बिटवीन लाईन्स सगळं कव्हर केलं होतं. त्यामुळं त्या 10च्या 10 टेस्टचा प्रचंड फायदा विद्यार्थ्यांना झालेला आहे. आणि मला काही विद्यार्थ्यांनी सांगितलं, सर माझा 240 स्कोर आला, आणखी 10-20 मार्क वाढले असते, तुमचे टेस्ट एक दोनच सोडवले, सगळ्या सोडवायला पाहिजे होतं. पण ठीक आहे, जे आहे ते आहे. पण 240 सुद्धा स्कोर चांगलाच आहे. पुढं कट ऑफच्या अनुषंगानं मी पुढं बोलणार आहे. पुढं तर याच्यामध्ये भारतीय दंड संहिता 1860 नुसार नकली नाणे तयार करणे याकरता कारावास जो 7 वर्षापर्यंत वाढवता येतो, तसे तो द्रव्यदंडासही पात्र होईल. तर बरोबर आहे, ए बरोबर आहे. आता दुसऱ्यामध्ये काय दिलंय 5 वर्षापर्यंत, हे चुकलेलं आहे. तर ए हे पूर्णता बरोबर आहे. तर हे 7 वर्षापर्यंत आपल्या पुस्तकातलं उत्तर. IPC 294 नुसार अश्लील कृती व गाणी या अंतर्गत गुन्हेगाराला शिक्षा करण्यासंदर्भात कोणते विधान बरोबर आहेत? आता गुन्हेगाराने अश्लील कृत्य कोणत्याही ठिकाणी केलेले असावे, तर हे कोणत्याही ठिकाणी नाही. काय शब्द आहे हो? सार्वजनिक ठिकाणी. 294 मध्ये काय? सार्वजनिक ठिकाणी. हे आपण ऑनलाईन बॅचमध्ये पण व्यवस्थित ट्रेस देऊन सांगितलं होतं. तर इथं कसा प्रश्न येऊ शकतो? आणि मग इतरांना त्याद्वारे त्रास व मनस्ताप होईल अशा प्रकारे केल्यास. बरोबर. तर मग याचं उत्तर फक्त बी आहे. त्यानंतर पुन्हा जो कोणी 18 वर्षाखालील कोणत्याही व्यक्तीला कोणती अश्लील वस्तू विकतो त्याला IPC अंतर्गत शिक्षा आहे. 18 वर्ष आहे का? किती आहे इथं? 20 वर्ष. पुढं 20 वर्षापेक्षा, मग आता इथं याचंच उत्तर तुम्हाला खाली मिळतंय बघा. बरोबर आहे. 18 म्हणलंय आणि खाली परत 20 म्हणलंय. 20 वर्षापेक्षा कमी वयाच्या कोणत्याही व्यक्तीला अश्लील वस्तू वाटल्यास प्रथम दोषी प्रसंगी 5 वर्षापर्यंत वाढू शकेल अशी शिक्षा होईल. ॲक्च्युअली किती आहे? 3 वर्षापर्यंत आणि 2000 रुपयेपर्यंत. त्यामुळे हे पण चुकलंय. तर दोन्ही विधानं चूक आहेत. आता हे पहिल्यांदाच आयोगानं पहिली शिक्षा, दुसरी शिक्षा असं या पेपरमध्ये विचारलंय. आजपर्यंत आयोगानं दुसऱ्यांदा केलेल्या गुन्ह्याला शिक्षा काय हे असं कुठं विचारलं नव्हतं. हे पहिल्यांदा तुमच्या पेपरमध्ये विचारलं. आता इथून पुढं त्यांचा तसा ट्रेंड चालू होईल. पुढं IPCचं कलम 509 नुसार स्त्रीचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने केलेलं कृत्य यामध्ये खालील गोष्टी समावेश होतो. अर्थात ते सरळ ओळी नाही. कोणते शब्द उच्चारणे, कोणते आवाज काढणे, हावभाव करणे, कोणती वस्तू प्रदर्शित करणे, ABC हे तुम्हाला हेडिंगवरूनच कळतंय किंवा ह्या 2 पॉईंटवरूनच कळतंय. सरळच प्रश्न आहे. पुढं IPC व्यक्ती या सदरामध्ये काय येईल? तर संघटना, कंपनी. आता निगमित व्यक्ती निकाय, अनिगमित व्यक्ती निकाय. मी तुम्हाला लेक्चरमध्ये सुद्धा सांगितलं होतं, हे जिथं कुठं आयोग वेगळा शब्द वापरेल तिथं मी इंग्रजी शब्द जाणीवपूर्वक वापरला होता. बघा आपल्या पान क्रमांक 219 मध्ये जमाव सनदी असो अथवा नसो, सनदीला शब्द काय? कॉर्पोरेटेड ऑर इनकॉर्पोरेटेड. तर हे इनकॉर्पोरेटेड ऑर नॉट असा शब्द होता. तर ते बरोबर मी जिथं आयोग वेगळं शब्द वापरू शकेल तिथं मी आपल्या पुस्तकामध्ये इंग्लिश शब्द वापरलेत. त्याचा तुम्हाला 100% या पेपरला फायदा झाला असेल. तर अर्थात हे सगळंच आहे, निगमित आहे किंवा अनिगमित आहे, वरीलपैकी सर्व आहे. तिसरा पर्याय. पुढं IPC कलम. आता बघा या प्रश्नाच्या संदर्भात पण मला बरेच फोन आणि मेसेज आहेत, तर मी थोडं क्लिअर करतो. बघा की भारतीय दंड संहिता 1860च्या कलम 34 अंतर्गत समान हेतू हा गुन्हा नाही. आता मी यापूर्वी इतक्या वेळा सांगितलेलं होतं, अगदी परत डाऊट सेशनला सुद्धा मी समान कॉमन डाऊट सेशनच्या लेक्चरमध्ये पण सांगितलं होतं, केवळ उद्देश आहे तर त्याला शिक्षा नसते. येतं लक्षात? इवन आपल्या पुस्तकामध्ये पहिलंच वाक्य आहे बघा, परीक्षाभिमुख माहिती. आपल्या पुस्तकातलंच पान क्रमांक तुम्ही 222 वर गेला तर इथं परीक्षाभिमुख माहितीमध्ये पहिलं स्टेटमेंट आहे, कलम 34 हे स्वतंत्र गुन्हा नसून ते संयुक्त जबाबदारीचं तत्व आहे. आपल्या टेस्ट पेपरमध्ये पुन्हा पुन्हा प्रश्न मी विचारले होते. कलम 34 हे स्वतंत्र गुन्हा नाही, सामूहिक हेतूनं जर काही कृत्य केलं तरच गुन्हा आहे. किंवा यापूर्वी आयोगानं प्रश्न विचारला, केवळ कपटी म्हणजे कपटीपणाचा उद्देश हा स्वतंत्र गुन्हा नाही. बरोबर आहे. येतं का लक्षात? तसं हा एक
जबाबदारीचं तत्व आहे, संयुक्त जबाबदारीचं तत्व आहे आणि हे संयुक्त जबाबदारीचं तत्व आहे ते स्वतंत्र गुन्हा नसतं. येतं लक्षात. हे तुम्ही आपल्या पुस्तकामध्ये पहिलं स्टेटमेंट आहे. आणि तरी मला बऱ्याच विद्यार्थ्यांनी मेसेज करून विचारलं की सर याच्यामध्ये कन्फ्युजन आहे, याच्यामध्ये कन्फ्युजन असायची गरजच नाही. येतं का लक्षात. आणि हा जो प्रकार आहे हा प्रकार केवळ पुस्तक वाचून कळत नसतो. तुम्हाला बरेच प्रश्न या लेक्चरमध्ये असे दिसतील, तुम्हाला बेसिक अंडरस्टँडिंग गरजेचं आहे. अर्थात म्हणजे एखाद्या सेक्शनचं हेडिंग असेल किंवा शिक्षा असेल ती सगळ्या दुनियाला येईल, पण असे जे प्रश्न आहेत तर ज्याचं बेसिक बॅकग्राऊंड स्ट्रॉंग आहे तर त्यांनाच येणार आहे. येतं का लक्षात. त्यामुळे ज्यांनी कन्सेप्ट क्लिअर केलेले आहेत त्यांनाच येणार आहे, पुस्तकावर कन्सेप्ट क्लिअर होत नसतात. त्यामुळे मी हे बॅचमध्ये पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे. येतं लक्षात. आणि आपल्या पुस्तकात पण आहे, पण ते फक्त वाचून लक्षात येत नसतं. IPC 1860च्या कलम 34 अंतर्गत समान हेतू गुन्हा नाही. बरोबर आहे, समान हेतू हा गुन्हा नाही. येतं लक्षात. अशा समान हेतूच्या पूर्तीसाठी केलेल्या गुन्ह्यासाठी ते संयुक्त व एकत्रित उत्तरदायित्व निर्माण करते. अर्थात बरोबर आहे, दोन्ही विधान बरोबर आहे. पुढं IPCच्या कलम 76 नुसार जर हा सैनिक विधिविहित समादेशांना धरून त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आदेशावरून जमावावर गोळीबार करतो आणि कोणता गुन्हा केला. कलम 76 हे सर्वसाधारण अपवाद आहे, कोणताही गुन्हा केलेला नाही. पर्याय क्रमांक 2 हे सरळ उत्तर आहे, मूळ कायद्यातलंच उत्तर आहे. IPCच्या कलम 84 मध्ये तर इथं पण काही लोकांचं म्हणणं आहे की सर इथं प्रश्न कॅन्सल होऊ शकतो का. ॲक्च्युली जर मूळ 84चं जर हेडिंग बघितलं तर तुम्ही काय मनोविकल व्यक्तीची कृती, अनसाऊंड माइंड. येतं का लक्षात. तर त्यामुळं ह्याच्यामध्ये मनोविकलता 100%. आता आपण पुस्तकामध्ये सुद्धा दिलंय, मग याच्यामध्ये काय होऊ शकतो, दुर्धर आजारानं ग्रासलेला एखादा मनोविकल होऊ शकतो, म्हणजे वैद्यकीय वेडेपणा. आता कायदेशीर वेडेपणा लिगल इन्सॅनिटीचा पण प्रकार असतो, नाही असं नाही, लिगल इन्सॅनिटीचा पण प्रकार असतो. तर पण याच्यामध्ये 100% काय हो, नैतिक वेडेपणा नाही, नैतिक वेडेपणा नाही. आता सी जर म्हणला तर सी 100% नाही, सी हा इथं गेला. येतं का लक्षात. मग आता प्रश्न याच्यामध्ये असा आहे की मग याचं उत्तर हे हेडिंगनुसारच आपल्याला द्यावं लागेल. तर मनोविकलता डी. येतं लक्षात. लिगल इन्सॅनिटी असते तो प्रकार वेगळा आहे, तर इथं हेडिंगमध्येच काय हो, मनोविकलता. तर त्यामुळे फक्त डी, पर्याय क्रमांक 4. पुढं IPC 1860च्या कलम 103 नुसार मालमत्तेच्या खाजगीरित्या बचाव करण्याचा हक्क हा दोषी व्यक्तीचा मृत्यू घडवून आणणे इतपत व्यापक असतो. आणि पुढं म्हणलं याच्यावर निर्बंध काय. आपण बघतो की कलम 99नं शरीराच्या संदर्भात सुद्धा किंवा मालमत्तेच्या संदर्भात सुद्धा निर्बंध सांगितलेले आहेत. कलम 99, पर्याय क्रमांक 3. कारण 3चं कलम 99चं हेडिंगच आहे, ज्यांच्यापासून खाजगीरित्या बचाव करण्याचा हक्क उपलब्ध नाही त्या कृती. पुढं आता धार्मिक भावना दुखावण्याच्या बुद्धिपुरस्सर उद्देशाने शब्द उच्चारणे हा गुन्हा भारतीय दंडसंहिता 1860च्या 285 कॅपिटल ए मध्ये, मग मी जाणीवपूर्वक तिथं सुद्धा प्रश्न आपल्या टेस्ट सिरीजला खाली वर केलेले होते कारण ते एकसारखं सगळं वाटतंय. तर याचं उत्तर काय आहे, कलम 298 आहे. आणि अशा कृत्यासाठी कारावासात शिक्षेची तरतूद आहे जी 2 वर्षापर्यंत वाढू शकते, 2 नाही 1 वर्षापर्यंत. त्यामुळे दोन्ही स्टेटमेंट चूक आहेत, दोन्ही विधाने चूक आहेत. तर हे आपल्या पुस्तकामध्ये 237 पानावर आहे. शरीराचा खाजगी बचाव करण्याच्या हक्कासंदर्भात खालीलपैकी योग्य प्रतिसाद निवडा. आता इथं काय हो, हे कलम 98वरचा प्रश्न आहे की सर्वच व्यक्तीच्या विरोधात तुम्हाला सारखाच अधिकार उपलब्ध असतो. तर मग हा मनोविकल व्यक्तीच्या विरुद्ध उपलब्ध नाही, चूक. हा 7 वर्षापेक्षा कमी वयाच्या बालकाच्या उपलब्ध नाही, चूक. हा हक्क कोणत्याही व्यक्तीविरुद्ध उपलब्ध आहे, अर्थात बरोबर आहे. हा हक्क पालकाविरुद्ध उपलब्ध नाही, याचा काही संबंध नाही. पर्याय क्रमांक 3 आपल्या पुस्तकातला पान क्रमांक 226. पुढं अपराध्याला कायदेशीर शिक्षेपासून वाचवण्यासाठी घडलेल्या गुन्ह्याचा पुरावा नाहीसा करण्याची तजवीज करणे किंवा खोटी माहिती देणे 1860चे IPCचं कोणत्या कलमान्वये गुन्हा आहे. तर ह्यात कुठंच दिलेलं नाही. ॲक्च्युली कलम 201 आहे. कलम 201 वरीलपैकी सर्व चूक. पर्याय क्रमांक 4 201. पुढं आता इथं थोडं काही लोकांचं कन्फ्युजन आहे बघ. IPC 1860 मधील कलम 191 नुसार खोटा पुरावा देणं हा गुन्हा सिद्ध करण्याकरता काय कथन हे लेखी स्वरूपात असावे, शब्दरूपाने केलेले विधान शब्देवर दिलेले असावे. आता मी जाणीवपूर्वक इंग्लिशमध्ये दिले बघ.
आता इंग्लिशमध्ये जर आपण गेलो तर मग आता इथं कसं आहे, जर तुम्ही आपल्या पुस्तकात जर बघितलं 191 काय म्हणलंय, पुरावा 191 स्पष्टीकरणामध्ये पुरावा तोंडी किंवा इतर प्रकारे असू शकतो. साक्षांकन करणारी व्यक्ती जाणीवपूर्वक खोटी माहिती खरी असल्याचं प्रमाणित करते. म्हणजेच काय, तुम्हाला तोंडी पुरावा पण देता येईल आणि दस्तऐवजाचा पुरावा पण देता येईल. पण इथं जे स्टेटमेंट आहे तर कथन हे लेखी स्वरूपात असावे. आणि जर तुम्ही इंग्लिशमध्ये बघितलं तर इथं आहे द स्टेटमेंट हॅज टू बी इन रायटिंग. खरं तर हे मग चूक आहे. स्टेटमेंट हॅज टू बी इन रायटिंग आणि त्याचं एक्झॅक्ट तुम्ही काय करायला पाहिजे होतं, कथन हे लेखी स्वरूपात असणे आवश्यक आहे, असणे आवश्यक आहे असं योग्य ट्रान्सलेशन. ॲक्च्युली इथं काय म्हणलंय, कथन हे लेखी स्वरूपात असावे अर्थात आणि शब्दरूपाने केलेले विधान शब्देवर दिलेले असावे. खरं तर प्रथमदर्शनी जर मराठीकडे बघितलं तर तुमची दोन्ही वाक्य बरोबर आहेत. पण शेवटी त्यांचं आणि ज्यावेळी तुम्ही पेपर बघाल तर तिथं म्हणतं की इंग्रजी आणि मराठीमध्ये संदिग्धता निर्माण झाली तर आम्ही कुणाला प्राधान्य देणार आहे, इंग्रजीला. कारण इंग्रजीमध्ये मात्र हे कसं आहे, द स्टेटमेंट हॅज टू बी इन रायटिंग. तर मग हॅज टू बी म्हणजे कथन हे लेखी स्वरूपात असणं आवश्यक आहे, मग चूक आहे. पण लेखी स्वरूपात असावे, शब्दरूपाने केलेले विधान शब्देवर दिलेले असावे, तसं दोन्ही बरोबर आहे. मराठीत गेलो तो आपण, पण इंग्रजीकडे जर गेलो तर मग मात्र पहिलं स्टेटमेंट चूक आहे. कारण तिथं म्हणतंय कंपल्शन आहे, स्टेटमेंट हे रायटिंगमध्येच पाहिजे, चूक आहे इथं लक्षात. आणि मग दुसरं तर वाक्य बरोबर आहे, इट मे बी व्हर्बली मेड स्टेटमेंट गिवन ऑन ओथ. त्यामुळं ब 100% बरोबर आहे. फक्त एच्या संदर्भात त्यांनी मराठीमध्ये देताना ट्रान्सलेशन करताना चूक केलेली आहे, असणे आवश्यक आहे असा शब्द पाहिजे होतं. मग आता इंग्रजीनुसार ते उत्तर देणार आहेत तर इंग्रजीनुसार उत्तर काय आहे मग फक्त 2 येतं का लक्षात. इंग्रजीनुसार जर विचार करायचा झाला तर उत्तर 2 आहे. बरोबर आहे. पुढं IPC कलम 497 अंतर्गत परगमन या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान चूक आहे. तर काय, कारावास शिक्षा 5 वर्षापर्यंत आहे, पत्नी अप्रेरक म्हणून शिक्षा पात्र होणार नाही, या कलमाखाली अपराध आपसात मिटवण्याजोगा नाही. मी म्हणलंय हे काय हो, मिटवण्यायोग्य आहे, मिटवण्यायोग्य आहे, कंपाऊंडेबल आहे. येतं का लक्षात. तर कुठलं बरोबर, कुठलं चूक आहे तर 3 चूक आहे. या कलमाखालील अपराध जामीनपात्र आहे, नाही अजामीनपात्र आहे. सॉरी बरोबर आहे, या कलमाखालील अपराध हा जामीनपात्र आहे, जामीनपात्र आहे. विचारले चूक आहे तर चूक काय आहे, या कलमाखालील अपराध आपसात मिटवण्याजोगा नाही तर तो मिटवण्यायोग्य आहे. तर हे तुम्हाला आपल्या पुस्तकामध्ये थेट तुम्हाला सापडेल बघा. या कलमांतर्गत पत्नी अपहरणासाठी शिक्षेत पात्र नसेल, येतं का लक्षात. मग हा मिटवण्यायोग्य आहे, प्रथम वर्ग दंडाधिकारी, जामीनपात्र, 5 वर्षापर्यंत. सगळे प्रश्न तुम्हाला एकाच ठिकाणी सापडतात. पुढं IPC आता फौजदारी पात्र षडयंत्र. मी आता आपल्या पुस्तकामध्ये जिथं गरज आहे तिथं मी इंग्लिश हेडिंग दिलेलं आहे. त्याचा काय फायदा आहे हे तुम्हाला या पेपरमध्ये लक्षात आलं असेल. तर फौजदारी पात्र षडयंत्र, क्रिमिनल कन्स्पायरसी. बाकी प्रश्नात दम नाही, फक्त हेडिंगमुळं गडबड होऊ शकते. तर किमान किती व्यक्तींची संख्या आवश्यक आहे, 2. पर्याय क्रमांक 3 हे बघा 2 किंवा अधिक. IPC 108 नुसार खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. आता इथं काही लोकांचं कन्फ्युजन आहे आणि इथं काय गडबड होऊ शकते हे पण मी सांगतो बघा. बघा आता आपण असं म्हणतो बघा, आपल्या पुस्तकात जर तुम्ही गेला तर पुस्तकात काय स्टेटमेंट आहे, चिथावणी दिलेलं कृत्य केले गेले पाहिजे किंवा त्याचा आवश्यक परिणाम घडून येण्याची गरज नाही. म्हणजे काय, अपप्रेरण हे अपराध ठरण्यासाठी अपप्रेरित कृत्य केले गेले पाहिजे हे गरजेचं नाही. बरोबर आहे, तर बरोबर आहे. आता दुसरं वाक्य काय, तसेच अपराध ठरण्यासाठी आवश्यक तो परिणाम घडवून गेला पाहिजे. तर ॲक्च्युली हे वाक्य चूक आहे, कारण आवश्यक परिणाम घडवून आणण्याची गरज नाही. गेल्या वर्षी 2023ला पण हा प्रश्न विचारला होता, मर्यादितपर्यंत वगैरे. त्यामुळे हे चूक आहे, येतं का लक्षात. तर आता मात्र काय होऊ शकतं बघा, खरं तर मग याचं उत्तर 1 आहे. पण गडबड काय होऊ शकते बघा, म्हणजे हे JMFCला या प्रकारचे या अगोदर प्रश्न विचारलेत आणि त्यांनी थोडं उत्तर चुकवलेलं होतं. ते पुन्हा मग दुरुस्त कशा पद्धतीनं होतं हे मी तुम्हाला तेही सांगतो. जर इंग्रजीमध्ये बघितलं, इंग्रजीमध्ये कसं आहे हो,
बघा इंग्रजी मी बेअर ॲक्टमधलंच दाखवतो तुम्हाला काय म्हणते बघा. बघा म्हणजे पेपर सेटर ज्यावेळी पेपर काढतो त्यावेळी त्याची मानसिकता काय असते आणि त्यानंतर मग थोडं त्याच्याकडून गडबड कशी होते हे मी तुम्हाला सांगतो. त्यामुळे इथं जर आयोगानं वेगळा पर्याय दिला तर तुम्हाला इथं उत्तर बदलून घेता येईल. तर इथं इंग्लिशमध्ये कसं आहे बघा. टू कॉन्स्टिट्यूट द ऑफेन्स ऑफ अबेटमेंट इट इज नॉट नेसेसरी दॅट द ॲक्ट अबेटेड शुड बी कमिटेड ऑर, म्हणजे त्यांनी इथे एक वाक्य तयार केलं आणि ऑरच्या पुढचं एक वाक्य तयार केले. ऑर दॅट द इफेक्ट रिक्विजिट टू कॉन्स्टिट्यूट ऑफेन्स शुड बी कॉज्ड. येतं लक्षात. त्याने काय केलं, हे वाक्य एक तयार केलं आणि परत बी वाक्य हे एक तयार केलं. आणि मग कदाचित त्यांच्या डोक्यात जर समजा पेपर काढताना जर असू शकेल तर इथं कदाचित आयोग ह्याचं उत्तर 3 पण देईल. कारण इथं बघा ना, टू कॉन्स्टिट्यूट द ऑफेन्स ऑफ अबेटमेंट इट इज नॉट नेसेसरी दॅट द ॲक्ट अबेटेड शुड बी कमिटेड ऑर, आणि पुढचं वाक्य दॅट द म्हणजे जसं आहे तसं वाक्य आहे. इथं जर ऑर टाकला तुम्ही तर हे कायद्यातलं जसं आहे तसं वाक्य आहे. दॅट द इफेक्ट रिक्विजिट टू कॉन्स्टिट्यूट द इफेक्ट द ऑफेन्स शुड बी कॉज्ड. त्यामुळे हे दोन्ही स्टेटमेंट इथं मूळ कायद्यात जसे तसे आहेत. पण हे जे नॉट नेसेसरी आहे हे याला पण लागू आहे आणि ह्याला पण लागू आहे. त्यामुळे ज्यावेळी तुम्ही 2 स्टेटमेंट तोडता त्यावेळी गरजेचे नाही हे इथं पण पाहिजे होतं. पण कदाचित मग यापूर्वी JMFCला असेच 1-2 प्रश्न आयोगाने विचारताना त्यांचा माइंडसेट असा होता की त्याची 2 वाक्य त्यांनी तयार केली आणि दोन्ही बरोबर आहे म्हणून सांगितलं. तर इथं जर दोन्ही बरोबर जर वाक्य आयोगानं चुकून दिलं तर तुम्हाला हे बदलून घेता येईल. कारण 2 आता वाक्य सेपरेट झालेले आहेत. मूळ कायद्यामध्ये दोन्ही वाक्य एकत्रित केलं तर ते बरोबर आहे, पण 2 वाक्य सेपरेट झालेले आहेत. तर त्यामुळं गरजेचे नाही हे खाली पण यायला पाहिजे. तर इथं जर काय आयोगानं म्हणजे जर वेगळा पर्याय दिलाच तर तुम्हाला हे देता येईल म्हणून सांगितलं. याचं उत्तर 1 आहे. पुढं IPC कलम 97 अंतर्गत खाजगी संरक्षण अधिकार सगळ्याच्या बाबतीत आहे, बरोबर आहे. म्हणजे स्वतःच्या शहराशी जा, दुसऱ्या शहराशी जा, जंगम मालमत्ता, स्थावर मालमत्ता, वरीलपैकी सर्व आहे. येतं लक्षात. ह्याच्यामध्ये कलम 97 मध्ये तुम्हाला एकाच ह्याच्यात सगळं सापडेल. पुढं IPC कलम 143 नुसार बेकायदेशीर जमावाचा घटक असणाऱ्यास काय शिक्षा आहे. सोपा प्रश्न आहे. 6 महिन्यापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाची शिक्षा, 6 महिन्यापर्यंत. पुढं IPC पुढीलपैकी चोरी करण्याबाबत कुणाला जबाबदार धरता येईल. आता इथं बघा, मी आपल्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं होतं, एक उदाहरण सांगितलं होतं. हे अपरिपक्व समजशक्ती असते म्हणजे काय, तर एक केस लॉ पण सांगितला होता. एक लहान मुलगा आहे, शेजारच्या काकांची गळ्यातली चेन म्हणजे घेऊन येतो आणि त्यानं जर आपल्या बाहुलीला घातली तर तो अपरिपक्व मनाचा आहे. आणि जर त्यानं विकून आला तर तो परिपक्व मनाचा आहे. मग गुन्हेगार कधी आहे तो, जर तो परिपक्व मनाचा असेल 7 ते 12च्या दरम्यान तर तो गुन्हेगार आहे. तर जबाबदार कधी धरता येईल म्हणलंय तर तो समज परिपक्व आहे. येतं लक्षात. हे मी आपल्या व्हिडिओमध्ये प्रॉपर एक केस लॉ सांगितला होता, त्याच्या आधारावर हा प्रश्न तयार झालेला आहे. 7 ते 12 वर्षामधील बालक जर त्याची समज नसेल तर, समज परिपक्व नसेल तर, समज परिपक्व आहे तर तो जबाबदार आहे, गुन्ह्याला जबाबदार आहे. पर्याय क्रमांक 3. पुढं IPCच्या कलम 306 अंतर्गत गुन्ह्याचे मूळ घटक. आता इथं पण काही लोकांनी मला शंका पाठवलेल्या आहेत. मी हे लेक्चर घेण्यापूर्वी क्लासच्या व्हॉट्सअपला, माझ्या व्हॉट्सअपला किंवा फोनच्या माध्यमातून जे काही मेसेज आहेत किंवा प्रश्न तुमचे शंका आहेत तर त्याच्यावर थोडा जास्त ट्रेस देतोय. आता काही लोकांना वाटतंय की 306 मध्ये फक्त आत्महत्येची प्रेरणा यायला पाहिजे, आत्महत्येला चिथावणी, बरोबर आहे. पण लक्षात घ्या बघा, हे आपल्या पुस्तकामध्ये पान नंबर 242 मध्ये बघितलं तर काय, जो कोणी आत्महत्या करतो आणि त्यास जो कोणी चिथावणी देतो, म्हणजे दोन्ही घटक आहेत. येतं लक्षात. आत्महत्या पण केलेली आहे आणि चिथावणी दिलेली. येतं लक्षात. जसं आपण म्हणतो हुंडाबळी 7 वर्षाच्या आत मृत्यू आहे आणि तो अनैसर्गिक आहे, असे त्याचे जे वेगवेगळे घटक आहे. किंवा मृत्यूपूर्वी हुंड्यासाठी सतावणूक केलेली आहे, हे वेगवेगळे घटक असतात. तसं इथं दोन्ही घटक येतात, आत्महत्या आणि आत्महत्येसाठी प्रेरणा. कारण त्याला कायद्याच्या भाषेत इसेन्शियल इन्ग्रेडियंट्स म्हणतात, महत्त्वाचे घटक, मूळ घटक. तर हे आत्महत्या आणि आत्महत्येसाठी प्रेरणा 1 आणि 2, पर्याय क्रमांक 3. शेवटी
काही लोकांना उत्तर मिळालं पण असेल इकडून तिकडून, पण काही लोकांचं शंका निरसन होत नाही. हे उत्तर का आहे तर त्याचं थोडं मला स्पष्टीकरण पण सांगावं लागतंय. पुढं आता हे सोपं आहे. IPC कलम 361 कायदेशीर पालकाच्या ताब्यातून अपनयन करणे पुढीलपैकी अज्ञान व्यक्ती पुरुष असल्यास 16 वर्षाखालील, स्त्री असल्यास 18 वर्षाखालील. ए आणि बी पहिलं पर्याय हे आपल्या पुस्तकाचं उत्तर. पुढं IPC 340 हुंडाबळीच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे तर मग दोन्ही विधान बरोबर आहे. हुंडाबळी शिक्षा 7 वर्षापेक्षा कमी असणार नाही आणि कारावासाचा कालावधी आजीवन कारावासापर्यंत वाढू शकतो. बरोबर आहे. ए आणि बी दोन्ही बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 बघा, कमीत कमी 7 वर्ष, जन्मठेप. IPC चोरी हा गुन्हा, जंगम मालमत्ता. आपण इतक्या अवघड टेस्टला प्रश्न टाकलेले होते, कोणता गुन्ह्याची विषयवस्तू काय असते, तर हे तर एकदम सगळ्यात सोपा प्रश्न आहे. जंगम मालमत्ता असू शकते, जंगम मालमत्ता. पुढं IPC कलम 233 नुसार नकली नाणे तयार करण्याचे साधन बनवेल, विकेल या संदर्भात शिक्षा या संदर्भात कोणते विधान बरोबर आहे. आता इथं पण काही लोकांनी थोडे मला प्रश्न विचारलेले आहेत बघा. तर कोणते विधान बरोबर आहे म्हणलंय. तर आता याच्यामध्ये बघा 7 वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा किती आहे, 3 वर्षापर्यंत आहे. त्यामुळे हे चूक आहे. सत्र न्यायालय या गुन्ह्याचा खटला चालवते नाही, JMFC प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी. पुन्हा हा गुन्हा जामीन पात्र आहे का नाही, तर तो कसा आहे, अजामीन पात्र आहे. त्यामुळं पहिले 3 चूक आहेत आणि 4थं बरोबर आहे. हा गुन्हा आपसात तडजोडीने सोडवण्यायोग्य नाही. म्हणजे काय, मिटवण्यायोग्य नाही, अमिटवण्यायोग्य किंवा तडजोड पात्र नाही, तडजोडीनं सोडवण्याजोगा नाही. आता तरी पण काय लोकांचं ह्याच्यात का कन्फ्युजन आहे मला माहीत नाही. आपल्या पुस्तकात वगैरे अगदी क्लिअर आहे की तुम्ही इथं बघितलं, जर हे CRPC नंतर आपण टेबल केलं आहे, हे 3 वर्षापर्यंत प्लस दंड, दखलपात्र, जामीनपात्र, न मिटवण्यायोग्य, प्रथम वर्ग. आता तरी पण मग तुम्हाला जर पाहिजे असेल तर मी इंग्लिश बेअर ॲक्ट सांगितलं बघा. तर बऱ्याच लोकांचं कन्फ्युजन कुठं आहे, सेशन कोड. इथं बघा कलम 233 मध्ये बेअर ॲक्टमध्ये क्लिअर आहे म्हणले काय, ट्रायबल बाय मॅजिस्ट्रेट ऑफ फर्स्ट क्लास. आता का कन्फ्युजन आहे तुमचं, क्लिअर आहे, येतं लक्षात. तर त्यामुळे इथं कन्फ्युजन असायची गरजच नाही. पुढं आता थोडं पुढच्या प्रश्नाकडे जाण्यापूर्वी थोडं मी कट ऑफबद्दल बोलतो, कारण सुरुवातीच्या लेक्चरच्या अगदी सुरुवातीलाच कट ऑफबद्दल बोलणं हे मला संयुक्तिक वाटत नाही. का वाटत नाही तर मित्रांनो, मी यापूर्वी पण तुमच्या पूर्वपरीक्षेच्या कट ऑफबद्दल पण चर्चा केलेली होती. तो व्हिडिओ पुन्हा जाऊन तुम्ही बघितला तर तुमच्या लक्षात येईल की सर बोलल्याप्रमाणे एक्झॅक्ट खरं झालेलं आहे. आता मी या कट ऑफबद्दल काही गोष्टी बोलतोय, पण मी या कट ऑफबद्दल काही गोष्टी बोलल्यानंतर तुम्ही तुमच्या स्वतःला पक्क सांगा की बाबा यानंतर कट ऑफची आपल्याला चर्चाच करायची नाही. येतं का लक्षात, का चर्चा करायची नाही त्याची उत्तरं पण तुम्हाला आता कळतील. आता बघा, परीक्षेच्या काठिण्य पातळीचा जर विचार करायचा झाला तर बऱ्याच लोकांना वाटतंय की पेपर अत्यंत सोपा होता आणि काही लोकांना वाटतं पेपर अवघड होता. ॲक्च्युली आता पेपरच्या काठिण्य पातळीचा जर विचार करायचा झाला तर जो 2022चा जो पेपर होता म्हणजे 23ला झालेला, तर त्या 2023च्या पेपरच्या तुलनेत थोडासा सोपा पेपर आहे. खूप सोपा पेपर आहे असं नाही. मात्र यापूर्वीचे पेपर जास्त सोपे होते, तर तेवढा सोपा पण नाही. तर मित्रांनो, की सोपा वाटण्याचं कारण पण हे आहे की तुम्हाला 1 वर्ष अवकाश मिळाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझा मोठेपणा म्हणून नाही, पण तुमच्याकडूनच ती प्रतिक्रिया येते की अगदी 350 पेजेसमध्ये अख्खा एवढा सुंदर पद्धतीने तुम्हाला कायदा दिला आहे की तुम्हाला त्याच गोष्टी अक्षरशः काही लोकांनी आपल्या पुस्तकाच्या रिव्हिजन ह्या 100पेक्षा जास्त वेळा केलेल्या आहेत. तर विद्यार्थ्यांनी मला बरेच मोठे आकडे सांगितलेले आहेत. कारण पूर्वपरीक्षेच्या अगोदर 6 महिने म्हणजे फेब्रुवारी 2023ला आपलं पुस्तक आलेलं आहे. हे डिपार्टमेंटल PSI डायरेक्ट PSIसाठी 6-7 एडिशन आत्तापर्यंत आल्या, पण डिपार्टमेंटल PSIसाठी आपल्याला कधी एवढा वेळ मिळाला नव्हता. पण आता पूर्ण फोकस देऊन तुमच्यासाठी पुस्तक तयार केलं आणि ते पुस्तक इतकं सुंदर पद्धतीनं तयार झालं. फेब्रुवारी 2023ला पुस्तक आलेलं आहे आणि तुमची पूर्वपरीक्षा डिसेंबर 2023ला झालेली होती.
या काळामध्ये आपलं पुस्तक इतक्या वेळा वाचलंय लोकांनी आणि त्यानंतर पूर्वपरीक्षेनंतर तुम्हाला तब्बल 1 वर्ष मिळालंय, त्यामुळे लोकांनी हे पुस्तक इतक्या वेळा वाचलंय, अक्षरशः मला सांगितलं की सर तुमचे व्हिडिओसुद्धा, म्हणजे मला एका विद्यार्थ्यानं सांगितलं की बाल न्यायचा व्हिडिओ मी किमान 20 वेळा बघितला असेल. बाल न्याय व्हिडिओचे जे 18-19 व्हिडिओ आहेत तर एक 20 वेळा बघितले व्हिडिओ, म्हणजे एकाच विषयाचे 20 वेळा तुम्ही व्हिडिओ बघितले. एवढा प्रचंड प्रमाणात अभ्यास झालेला आहे. आणि त्यामुळं गोष्ट काय झाली की तुम्हाला सगळं मटेरियल इतकं कन्साईज स्वरूपात आणि एवढं सुंदर मटेरियल मिळालं, नाही तर एवढे मोठे ठोकळे वाचून ते डोंगर पोखरून उंदीर काढावा लागत होता. तर तसा प्रकार ह्या तुमच्या जाहिरातील नव्हता. आणि मग हे टेस्ट सिरीज आणि ऑनलाईन बॅचच्या माध्यमातून अगदी गडचिरोलीच्या एटापल्लीपर्यंत अगदी छत्तीसगड बॉर्डरच्या सुद्धा विद्यार्थ्यांनी याचा फायदा घेतला. त्यामुळं घर बसल्या तुम्हाला सगळं मिळालं. त्यामुळं सगळ्या लोकांना सगळ्या कन्सेप्ट कळल्या, वेळ प्रचंड मिळाला. त्यामुळं पण तुम्हाला हा पेपर सोपा वाटला. तसा पेपर सोपा नाही आणि बऱ्याच लोकांच्या थोड्या सिली मिस्टेक पण झालेल्या आहेत. आता कट ऑफच्या बाबतीत जर विचार करायचा झाला मित्रांनो, तर तुम्हाला प्रिलिमचा जर तुम्हाला अंदाज येईल, मित्रांनो तुमच्या आहे ह्या पूर्वपरीक्षेचा कट ऑफ प्रिलिमचा 36.5 लागलेला होता. तुम्ही मला सांगा की किती लोकांनी तुम्हाला हे कट ऑफ सांगितलं हो 36.5 पर्यंत येईल म्हणून? सगळी म्हणत होती 40च्या आसपास. तर 36.5 म्हणजे अगदी 36, 37, 38 आणि 39 हे 4 मार्क असलेली जी लोक होती 36, 37, 38, 39, तर ह्या लोकांनी अभ्यासच केला नाही आणि रिझल्ट आल्यावर कळलं की बाबा आपण पास झालोय. पण तुमच्या सुदैवानं तुमचा रिझल्ट लागल्यानंतर बऱ्याच उशिरा कोर्ट केसमुळे वगैरे परीक्षा पुढे गेली आणि तुम्हाला तेवढा वेळ मिळाला. पण मित्रांनो, म्हणजे थोडक्यात सांगायचं काय, कट ऑफ जरी आम्ही कुणी सांगत असलो तरी तो एक्झॅक्ट नसतो, तो एक अंदाज आहे. म्हणजे अगदी सन्माननीय आयोगाचे अध्यक्षसुद्धा तुम्हाला एक्झॅक्ट कट ऑफ सांगू शकत नाही जोपर्यंत एक्झॅक्ट तुमच्या आन्सर की तपासून जोपर्यंत ते एक्सेल शीटला टाकून ते बघत नाही तोपर्यंत एकूण किती मुलं घ्यायची आहेत आणि त्यानुसार मग ते कितीपर्यंत कट ऑफ जातो. त्यामुळं पण एक टेंटेटिव्ह आपल्याला अंदाज असतो की कितीपर्यंत लागेल, काय लागेल. आता काही लोकांचे स्कोअर बरेच मोठे आहेत. म्हणजे मला आत्तापर्यंत 282 पर्यंत लोकांनी स्कोअर सांगितलेले आहेत आणि अर्थात त्यांचे अभ्यास पण तगडे होते. आपल्या टेस्टला सुद्धा त्यांना 260 प्लस मार्क पडत होते, 250, 260 असे मार्क पहिल्यापासून पडत होते. अगदी 5 नंबरचा पेपर सगळ्यात मी अवघड काढला होता, त्याला सुद्धा या विद्यार्थ्याला म्हणजे 282 स्कोअर असलेल्या विद्यार्थ्याला मला वाटतं 240 आसपास काहीतरी स्कोअर होता. मग कदाचित अजून फोन यायचे आहेत 282 पेक्षा सुद्धा आणखी एका दुसरा मार्क कोणाला तर जास्त असू शकतो, नाही असं नाही. पण हे 280, 270, 250 किती लोक आहेत? हे तुमच्या 615 जागा आहेत, येतं का लक्षात? तर त्यामुळं ही लोक आहेत किती? आणि तुम्हाला अजून एक फिजिकलची संधी आहे, तिथं 100 पैकी 100 मार्क पाडायचे. त्यामुळं आणि दुसरी गोष्ट हे लक्षात ठेवा, हे 250, 240 प्लस असलेल्या लोकांचा विचार करू नका, कारण त्यांची संख्या कमी आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, समजा तुम्हाला 215 मार्क आहेत किंवा 215च्या आसपास मार्क आहेत. आता 215च्या आसपास असणारा विद्यार्थी पण सध्या पोलीस बांधवसुद्धा भयभीत अवस्थेमध्ये, कारण त्याला वाटतंय माझा स्कोर येईल का नाही, माझा कट ऑफ येईल का नाही. पण हे लक्षात ठेवा, जर समजा तुम्हाला पुन्हा आयोगाची पहिली की आहे आणि परत दुसरी की आहे, सेकंड कीपर्यंत जर समजा तुम्हाला 4 प्रश्नांचा जरी बेनिफिट झाला तर तुमचे 10 मार्क वाढू शकतात. जो 215 वर जो विद्यार्थी आहे आणि तुम्हाला जर समजा 4 प्रश्नाचा जर बेनिफिट मिळाला, सगळे 150 प्रश्न मिळून, आता घ्या की आम्ही सगळ्या लोकांनी सांगितलेले आहे प्रत्यक्षात आयोगाची पहिली की आणि त्यानंतर दुसरी की, सेकंड कीपर्यंत जर समजा तुम्हाला 4 जरी प्रश्नाचा बेनिफिट झाला तर निगेटिव्ह मार्कांचा विचार करता तुमचे 10 मार्क वाढणार आहेत आणि मग तुम्ही 215चा 225ला जाणार आहे. आणि मग जर तुम्ही पास झाला तर पुन्हा फिजिकलला वेळ आहे का? लक्षात येते का बघा. आणि दुसरी गोष्ट पुन्हा तीच गोष्ट आहे की फिजिकल वाया जाईल का? कसं फिजिकल मित्रांनो वाया जाईल? येते लक्षात. तुम्ही फिजिकल करताय, मग भले माझं तुम्हाला हे सांगणं आहे, ज्या लोकांना वाटतं की मी तळ्यात मळ्यात आहे त्यांनी रोज थोडा थोडा फिजिकल करायला चालू करा, ते आपल्या शरीरासाठीच चालू करा. आणि ज्यावेळी तुमचं जर कट ऑफ येईल सेकंड आन्सर की नंतर, तो कधी येईल काय येईल हे आता आपण एक्झॅक्ट सांगू शकत नाही. आणि मग त्यानंतर जर समजा तुमचा रिझल्ट आला तर मग जास्त वेळ
सकाळ आणि संध्याकाळी 2 वेळ प्रॅक्टिस करा. आता किमान 1 वेळ तर प्रॅक्टिस चालू करा, किमान आपल्या स्वतःसाठी चालू करा, बघू पुढच्या पुढं. त्यामुळं आणि दुसरी गोष्ट, जी लोक ज्यांना वाटतं की माझा यूज शकत नाही, असे पण काही लोक असतील. येतं लक्षात. समजा तुमचा 200च्या आतच स्कोर असेल, मग समजा तुम्हाला यूज शकत नाही असं तुम्हाला वाटतंय, तर मग मित्रांनो एकतर मग सध्या हे डोक्यातनं काढा. आणि असं काही नाही की PSI झाल्यावरच आयुष्य सुंदर आहे. येतं की लक्षात. निश्चितपणे आहे, त्याच्यापेक्षा आपल्याला बेटरमेंटसाठी आपण ही तयारी करतोय. पण हे काय आयुष्याची शेवटची संधी नाही. परत आणखी जाहिरात येणार आहे, पुन्हा हा या तुमचा अभ्यास तुम्हाला कंटिन्यू लागणार आहे. आणि मित्रांनो हे लक्षात ठेवा, ज्यांना आज 260, 270, 280 मार्क आहेत, त्या लोकांचा अभ्यास गेल्या काही वर्षांचा आहे आणि त्यांनी खूप जीव तोडून अभ्यास केलेला आहे. त्यामुळं हे नेहमी लक्षात ठेवा की ज्या लोकांचा आता म्हणजे मेरिटमध्ये लागणारच नाही असं तुम्हाला वाटतंय, त्या लोकांनी पुढच्या जाहिरातीचा विचार करा. आणि पुढच्या जाहिरातीमध्ये मी पुन्हा पहिल्या 10 मध्ये येईल हे मनाला सांगा. आणि मग पुढची जाहिरात येण्यासाठी काही थोड्या फॉर्मॅलिटीज आहेत, त्यासाठी तुमची कोर कमिटी पुढं काम करणारच आहे. त्यांना आम्ही सुद्धा काही वेगवेगळ्या मार्गाने मदत करणार आहे. येतं का लक्षात. मग पुढची जाहिरात येण्यासाठी आपण प्रयत्न करू. त्यामुळं तुम्ही ह्यातनं पहिलं बाहेर पडा. त्यामुळे सकाळी कोणतर म्हणतंय रिझल्ट येईल, दुपारी कोण म्हणतंय काय खरं नाही, परत संध्याकाळी कोण म्हणतंय येऊ शकतो, 715 जागा आहेत. तर त्यामुळं मी पहिल्यांदा जसं तुम्हाला सांगितलंय, पहिल्यांदा ह्या चर्चेतनं बाहेर पडा, पहिल्यांदा ह्या कट ऑफच्या चर्चेतनं बाहेर पडा. आणि जर तुम्हाला वाटतंय की येऊ शकतो, तर तुम्ही येऊ शकतो किंवा येऊ शकत नाही, तळ्यात मिळत आहे, तर तुम्ही स्वतःच्या शरीरासाठी एक टाईम फिजिकल चालू करा. ज्यांना वाटतं 100% माझा रिझल्ट आहे, काय दुनिया उलती पालती झाली तर माझा रिझल्ट आहे, त्याने 2 टाईम करा, सकाळ दुपार करा. कधी फिजिकलच्या संदर्भात तुम्ही फिजिकल तुमचं होऊ शकतं. आणि ज्याला वाटतंय की माझं होऊच शकत नाही, काय जरी झालं तर, दुनिया इकडं तिकडं झालं तर माझं होऊ शकत नाही, त्यानं पहिल्यांदा डोक्यातनं काढा, आनंदानं जगा, आपल्या कुटुंबाला वेळ द्या, आपल्या नोकरीला वेळ द्या आणि पुढच्या तयारीसाठी लागा. जरी तुम्ही वयोमर्यादेच्या उंबरठ्यावर जरी असला तरी आता शासनानं इतर सगळ्या परीक्षेसाठी वय वाढवून दिलेलं आहे. पुढच्या ॲडमध्ये कदाचित तुम्हाला पण वाढवून देतील, त्यासाठी तुम्ही प्रयत्न पण करा. त्यामुळे पहिलं यातनं बाहेर पडा असं माझं म्हणणं आहे. त्यामुळे कट ऑफवर पुन्हा पुन्हा चर्चा करणं हे थोडं विचित्र प्रकार आहे. पहिल्यांदा यातनं मित्रांनो बाहेर पडा. पुढं आणि मग पुन्हा अशी पण गोष्टी आहेत. आता काही लोकांचे 250, 255 स्कोर आहेत, पण तरी मला फोन करून सर एवढा चांगला अभ्यास केला, 4 हाताची चुकली हो, म्हणजे हातानं ती गेली, 2चं 3 झालं, 3चं ते कन्फ्यूज झालं. तर मित्रांनो ज्या लोकांचा 250, 240 स्कोर आहे, खूप चांगले स्कोर आहेत तुमचे, येतं लक्षात. तर पुन्हा आणखी माझे 10 वाढले असते तर तसला विचार करू नका. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, महाराष्ट्रात पहिला आला तरी PSI आहे आणि शेवटचा आला तरी PSI आहे. तुम्ही महाराष्ट्रात पहिला आला म्हणून तुम्ही काय DYSP होणार नाही, येतं लक्षात. आपल्याला फक्त इन व्हायचं आहे. त्यामुळे नको त्या गोष्टीसाठी पुन्हा विचार करत आणि हे करत बसू नका. ओके. पुढं म्हणजे मला जे काही बोलायचं होतं तर ते मी तुम्हाला बोललेलो आहे. तर त्यामुळे याच्यावर तुम्ही स्वतः विचार करा आणि इथून पुढे वेळ घालवू नका. हां, पुन्हा आणखी ज्या प्रश्नामध्ये स्पष्टीकरणाची गरज नाही, मी पटपट पुढे जाणार आहे. जिथं स्पष्टीकरणाची गरज आहे तिथं मी तुम्हाला स्पष्टीकरण सांगतो. CRPC आता 2 छ मी तुम्हाला इंग्लिशमध्ये सांगितलं होतं, इंग्लिशमध्ये बघायचं. आपल्या पुस्तकामध्ये असला छ ग प्रकार केला नाही, ह्यातनं कुणाचा पण सिंगल मार्क केला नसेल. तर 2G अंतर्गत कोण चौकशी करू शकते? दंडाधिकारी किंवा न्यायालय. चौकशी 2G. पुढं पोलीस ठाण्याच्या अंमलदार अधिकाऱ्याहून दर्जाने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या अधिकारावर काय बंधने आहेत? सदर अधिकारी त्यांचे अधिकार वापरू शकतो कुठं? त्याची नियुक्ती असलेल्या स्थानिक क्षेत्रात. बघा, अधिकाऱ्यांच्या नियुक्ती झालेल्या क्षेत्रात. पुढं CRPC कलम 53 पोलीस अधिकाऱ्याच्या विनंतीवरून वैद्यकीय व्यावसायिकाकडून आरोपीची तपासणीच्या संबंधित आहे. असे बरेच टेस्ट सिरीजला आपण हे प्रश्न विचारले होते. बघा, येतं लक्षात, हे बरोबर आहे. फौजदारी CRPC कलम 53A हे अटक केलेल्या व्यक्तीचे वैद्यकीय अधिकाऱ्याकडून तपासणी संबंधित आहे. ॲक्च्युली 53A नाही, की ते 54 आहे. आणि 53A कशाशी संबंधित आहे? बलात्काराचा आरोप असलेल्या व्यक्तीची तपासणी. त्यामुळं उत्तर 1. पुढं हे आपल्या पुस्तकातला रेफरन्स. CRPC 197 अंतर्गत न्यायाधीश व लोकसेवकाबाबत खटला चालवताना याला काय बंधन आहे? तर काय? संबंधित शासनाची पूर्व संमती आवश्यक. आता आपल्या पुस्तकामध्ये बघायला गेलं तर तुम्हाला दिसेल, संघर्ष शासनाच्या बाबतीत असेल तर
केंद्र शासनाची पूर्वसंमती, राज्याच्या बाबतीत असेल तर राज्य शासनाची पूर्वसंमती, जर तुम्ही पॉकेटमध्ये गेलं तर मी ह्या दोघांचं एकत्र केलं समुचित शासनाची पूर्वसंमती, एक्झॅक्ट तसा प्रश्न आला. येतं का लक्षात? CRPC 436 अंतर्गत जामीनपात्र गुन्ह्याच्या बाबतीत जामीन घेतला जाऊ शकतो, बरोबर आहे. CRPC 437 बिनजामीनपात्र अपराधाच्या बाबतीत जामीन घेतला जाऊ शकतो, बरोबर आहे. 3 हे इथं मी 436 मध्ये हेडिंगमध्ये लिहिले बा जामीनपात्र, 437च्या हेडिंगमध्ये आहे जामीनपात्र, पण 436 मध्ये नाही, मी तिथं हेडिंगमध्ये लिहिले जामीनपात्र. पुढं, जी मालमत्ता चोरीची असल्याचे अभिकथन करण्यात आले असेल किंवा तसा संशय असेल अशी कोणतीही मालमत्ता कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला अभिग्रहण करता येईल आणि वरील अधिकार हा CRPCच्या 101 मध्ये आहे का? नाही, 102 मध्ये. त्यामुळे विधान 1 बरोबर, 2 चूक. हा रेफरन्स आहे कलम 102. अपहरण केलेल्या स्त्रियांना पूर्ववत स्वाधीन करण्याचे अधिकृत आदेश कोण देऊ शकतं? सगळ्यात सोपा प्रश्न आहे. ABC सगळंच आहे. जिल्हा दंडाधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी, प्रथम वर्ग दंडाधिकारी, ABC ॲक्च्युली D नाही, मानद दंडाधिकारी काही संबंध नाही, ABC हा रेफरन्स. CRPCच्या कोणत्या कलमांतर्गत पीडित व्यक्तीचे उपचार फौजदारी कायदा 2013 नुसार समाविष्ट करण्यात आलेले आहे? 357C, सॉरी 357C, 357C, 357C वैद्यकीय उपचाराच्या संदर्भात. पुढं, CRPC 61 अंतर्गत कशाची तरतूद आहे? समनचे प्रारूप आहे. 3 समनचे प्रारूप कलम 61. पुन्हा CRPC कलम 3 अंतर्गत दखलपात्र गुन्ह्याची व्याख्या करण्यात आलेली आहे. कुठं आहे दखलपात्र? कलम 2C. येतं लक्षात? सगळ्या व्याख्या कलम 2 मध्ये. दखलपात्र प्रकरणात वॉरंटशिवाय व्यक्तीला अटक करण्याचा अधिकार पोलिसांना आहे, बरोबर आहे. विधान 2 बरोबर, 1 चूक. हा रेफरन्स. कोणती खाजगी व्यक्ती पुढील प्रमाणे अटक करू शकते? आता हे जरी तुमच्या सिलेबस खरं हे कुठं आहे आपल्या पुस्तकात जर तुम्ही बघितलं तर प्रकरण 5 मध्ये मी खालीच म्हणलं खाजगी व्यक्ती अटक करू शकते कलम 43 अन्वये. जरी कलम 43 तुम्हाला परीक्षेला जरी नसलं तरी मी आपल्या व्हिडिओमध्ये पण त्याचा रेफरन्स दिलेला होता. ते सांगत आपण थोडं ह्या पण गोष्टी बोललो होतो ह्याचं एक्सप्लेनेशन करताना, तर त्यामुळं हे तुमच्या लक्षात आलं असेल. आणि नॉर्मल प्रश्न आहे काय? कोणतीही खाजगी व्यक्ती पुढील प्रमाणे अटक करू शकते, तर मग जर त्याच्या समक्ष कोणी अजामीनपात्र दखलपात्र गुन्हा केला असेल, बरोबर आहे, आणि प्रोक्लेम्ड उद्घोषित अपराधेस, दोन्ही A आणि B 2 बरोबर. पुढं CRPC प्रकरण 10 कशी संबंधित आहे? आता बघा, आता बेकायदेशीर जमावाच्या संदर्भात जर विचार करायचा झाला तर कलम 129 आहे. स्थावर मालमत्ता 145 आहे, बरोबर आहे. आता सार्वजनिक उपद्रव हे 133 आहे. तुम्हाला जरी हे परीक्षेला नसलं तर किमान हे 2 तर आहेत. आणि पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई हे कुठं आहे? हे प्रकरण 11 मध्ये. येतं का लक्षात? हे प्रकरण 11 मध्ये, सार्वजनिक सुव्यवस्था 10 मध्ये, आणि हे प्रतिबंधात्मक कारवाई कुठं आहे? 11 मध्ये. त्यामुळे याच्या अनुषंगानं तुम्हाला प्रश्न सुटत होता A, B आणि C. पुढं पर्याय क्रमांक 4, CRPCची दुसरी अनुसूचीचा फॉर्म क्रमांक 1 कशी संबंधित आहे? आता नॉर्मली आपल्या पुस्तकात जर बघितलं तर हे समन्स अनुसूची 2 नमुना 1, पण एक्झॅक्ट मी जर हे आपलं लेक्चरचंच मी स्क्रीनशॉट टाकलेलं आहे. जर हे लेक्चर तुम्ही बघितलं तर समन्स आणि वॉरंटमध्ये आपण फरक सांगितला होता. तिथं मी सांगितलं होतं तुम्हाला हे आरोपी व्यक्तीवर समन्स, आरोपी व्यक्तीवर समन्स. येतं का लक्षात? बघा, हे आरोपी व्यक्तीवर समन्स, तर हे आरोपी व्यक्तीवर समन्स. 3 पुढं, बळी पडलेल्या व्यक्तींना नुकसान भरपाई देण्याची योजना CRPC 366 मध्ये दिली, नाही 357A मध्ये दिली, 357A मध्ये दिलेली. राज्य शासन केंद्र सरकारच्या समन्वयाने बळी पडलेल्या व्यक्तीला नुकसान भरपाई देण्याकरता निधी पुरवण्याची योजना तयार करेल, बरोबर आहे. विधान 2 बरोबर आहे, 1 चूक आहे. इथं आहे 357A पहिलेच स्टेटमेंट आणि हे स्टेटमेंट. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीला पोलीस किती काळ ताब्यात ठेवू शकतात? अगदी सोपा प्रश्न आहे, 24 तास. कलम 57 मध्ये दिलेलं आहे. पुढं, जर उद्घोषित व्यक्ती उद्घोषणेमध्ये विनिर्दिष्ट केलेल्या अवधीच्या आत उपस्थित झाली नाही तर मालमत्ता काय केली जाते? पहिलेच वाक्य बघ, उपस्थित राहिल्यास मालमत्तेची जप्तीतून काय केली जाते? मुक्तता केली जाते. जप्तीतून मुक्त केलं जाईल.
केवळ बी बरोबर. अटकेच्या वॉरंटची अंमलबजावणी कुठे करता येईल? भारतातील सर्व कोणत्याही ठिकाणी. किती वेळा प्रश्न पुन्हा पुन्हा आलाय कलम 77 वर. पुढं 107 नुसार शांतता राखण्याचा जामीन जास्तीत जास्त किती कालावधीसाठी आहे? 1 वर्ष. सगळे प्रश्न जवळजवळ आपण टेस्ट सिरीजला विचारलेले होते बघा. 1 वर्ष. आता हा प्रश्न आहे बघा. ज्या महिलेविरुद्ध IPC 354A नुसार गुन्हा झाला आहे अशा महिलेने जर माहिती दिली असेल तर अशी माहिती कुणाकडून नोंदवून घेतली जाईल? तर महिला पोलीस अधिकारी आहे किंवा इतर महिला अधिकारी पण सांगितलंय, पण इथं फक्त पर्यायामध्ये महिला पोलीस अधिकारी. केवळ ए बरोबर. कारण इथं आणखी महिला अधिकारी असली तरी सुद्धा चालते, महिला अधिकारी असली तरी सुद्धा चालते, पण इथं पहिलंच एकच उत्तर आहे, तर आपल्याला उत्तर 3 द्यावं लागेल. हे आपल्या पुस्तकामध्ये 154 मध्ये बघा. विनयभंग ॲसिड हल्ला या संदर्भात महिला पोलीस अधिकाऱ्याद्वारे. CRPC कलम 437 अगदी सोपा प्रश्न. अजामीनपात्र गुन्ह्यात जामीन केव्हा घेतला जातो? सी. फक्त सी. 3 नंबर. पुढं पुरावा कायदा कलम 8 कशा संदर्भात आहे? हेतुपूर्व तयारी. ओळख परेड 9 मध्ये वगैरे आहे, त्यामुळं AB पर्याय क्रमांक 3 हे हेतुपूर्व तयारी. कलम 8 आणि 9च्या संदर्भात मी परीक्षेत बरेच म्हणजे टेस्ट सिरीजमध्ये बरेच कन्फ्युजन करून प्रश्न टाकले होते, त्यामुळे हे प्रश्न तुमचे चुकले नसतील. पोलिसांच्या हवाल देत असताना आरोपीने दंडाधिकाऱ्याच्या अनुपस्थित दिलेला कबुली जबाब त्याच्या विरुद्ध साबित करता येतो का? नाही. कलम 26 सांगते ना आपल्याला. कलम 26. पुरावा कायदा 146 अंतर्गत खालीलपैकी कशाकरता तरतूद करण्यात आलेली आहे? उलट तपासणी कायदेशीर असलेले प्रश्न. साक्षीदाराची उलट तपासणी सुरू असताना. पुरावा कायदा खालीलपैकी कोणावर कोणताही अपराध घडल्याची कोणतीही माहिती कुठून मिळाली हे सांगण्याची त्यावर सक्ती केली जाणार नाही. दंडाधिकारी व पोलीस या संदर्भात पुढे एक प्रश्न आहे, त्यावेळेस आणखी आपण डिटेल बघू. आता फक्त हे लक्षात राहू द्या. दंडाधिकारी व पोलीस. दंडाधिकारी व पोलीस पुढे एक प्रश्न आहे, त्यावेळी आणखी डिटेल मी बोलतो त्याबद्दल. सहआरोपी विरुद्ध एका आरोपीचा कबुली जबाब ग्राह्य असतो जर त्याच्यावर एकाच गुन्ह्यासाठी संयुक्त खटला चालवला जातो तर. आता या संदर्भात बघा, इतका मस्त प्रश्न आपण तयार केला होता टेस्ट क्रमांक 7 मध्ये. तर हे प्रश्न सोडवल्यामुळं इतके म्हणजे त्याच घटकावर प्रश्न आहे, पण एवढे फिरवून प्रश्न विचारले होते, तर असा प्रश्न तुम्हाला लक्षात आल्यामुळं आता मग मात्र असे प्रश्न कुणी चुकलेले नाही. येतं का लक्षात? कारण मी आयोगाच्या आणखी 10 पावलं पुढं जाऊन मी प्रश्न तयार केला होता, पण प्रत्येक प्रश्न चौकटीतला होता. सिंगल प्रश्न असा नाही की आयोग अशा प्रकारचे प्रश्न विचारणार नाही. फक्त अवघड प्रश्नांची संख्या नॉर्मली आयोग 30% करतं, मी 60-70% अवघड प्रश्न टाकले होते की जाणीवपूर्वक तुमची एकदम कसून तयारी व्हावी. तर हा टेस्टमधला प्रश्न आहे. अशाच प्रकारचा प्रश्न आहे, पण तुलनेनं सोपा प्रश्न विचारला. हा आपल्या टेस्टमधला प्रश्न आहे. टेस्ट क्रमांक 7 55 नंबरचा प्रश्न आहे. हा कलम 30 वरचा आहे. पुरावा कायदा कलम 125 कोणाला लागू आहे? आता या संदर्भात बघा काय विषय आहे. आता याच्या संदर्भात न्यायाधीश, पोलीस अधिकारी, महसूल अधिकारी. आता बऱ्याच लोकांचं या संदर्भात शंका आहे. आता पत्नी व मुलांच्या पोटगीसाठी अर्ज याच्या संदर्भात काय संबंधच येत नाही, बरोबर आहे. आता प्रश्न असा आहे, न्यायाधीश, पोलीस अधिकारी आणि महसूल अधिकारी पण आहे का? याच्या अगोदरचा आयोगाचा एक प्रश्न तुम्हाला दाखवतो, म्हणजे 2016चा प्रश्न आहे. कोणताही गुन्हा घडल्याची कोणतीही माहिती त्यास कुठून मिळेल हे सांगण्यासाठी कोणी भाग पाडू नये. आता दंडाधिकारी, पोलीस अधिकारी, आयकर अधिकारी आणि महसूल अधिकारी. आता याच्यामध्ये आयोगाचं उत्तर अ आणि बच आहे. म्हणजे याच्यामध्ये महसूल अधिकारी होता, पण आयोगाने ते उत्तरात दिलंच, म्हणजे ॲक्च्युली तसा पर्याय पण तयार केला नाही. त्यामुळे दंडाधिकारी आणि पोलीस अधिकारी असंच उत्तर आहे, अ आणि ब, बरोबर आहे. आता मग महसूल अधिकारी, आता त्यांनी काय विचारलं की आता पर्यायामध्ये मात्र महसूल अधिकारी हा एक पर्याय. म्हणजे याच्या अगोदरचा जर तुम्ही 2016चा जर पेपर बघितला आपल्या पुस्तकातला 2016चा, तर तुम्हाला लक्षात येईल की त्यांचं उत्तर पोलीस अधिकारी आणि पोलीस अधिकारी आणि दंडाधिकारी असे दोनच उत्तर आहेत. पण जर तुम्ही आपल्या पुस्तकातला पण रेफरन्स जर समजा बघितला तुम्ही, तर काय म्हणलंय आपण पुस्तकात सुद्धा की दंडाधिकारी आणि पोलीस अधिकारी तर मेन आहेच आहे, पण काय म्हणलंय, या तरतुदीद्वारे माहिती सांगणाऱ्यांना तसेच सरकारी अधिकाऱ्यांना संरक्षण. म्हणजे त्यात सगळेच सरकारी अधिकारी आले,
सरकारी अधिकाऱ्यांना संरक्षण देण्यात आलेलं आहे. असं म्हणलं का इथं केवळ दंडाधिकारी? ज्यावेळी तुम्ही स्पष्टीकरणाकडे जाता त्यावेळी ते म्हणलं सरकारी अधिकाऱ्यांना सगळ्यांना संरक्षण आहे. म्हणजे अगदी आयकर अधिकाऱ्यांना सुद्धा संरक्षण आहे. पण यापूर्वीच्या प्रश्नामध्ये आयकर अधिकारी असून सुद्धा आयोगाने तसे पर्याय तयार केले नव्हते, बरोबर आहे. त्यामुळं इथं सगळे सरकारी अधिकारी आहेत. मग आता प्रश्न याच्यामध्ये असा आहे की आता जर समजा पुन्हा इथं म्हणलंय रेव्हेन्यू ऑफिसर इन द सेक्शन मीन्स एनी ऑफिसर एम्प्लॉयड इन ऑर अबाउट द बिझनेस ऑफ एनी ब्रँच ऑफ पब्लिक रेव्हेन्यू, म्हणजे अगदी रेव्हेन्यू गोळा करणारे सगळे सरकारी अधिकारी येतील. येते का लक्षात? म्हणजे मी आपल्या पुस्तकाच्या स्पष्टीकरणामध्ये पण म्हणलंय सगळे सरकारी अधिकारी येतील. त्यामुळं तसं उत्तर याचं A, B आणि C हे तिन्ही पण येते. येते का लक्षात? आता आयोग ह्याच्या संदर्भात काय करतोय बघू. पण मूळ कायद्यात जर म्हणलं तर पहिल्यांदा न्यायाधीश आणि पोलीस अधिकारी आणि परत मग महसूल अधिकाऱ्याचा उल्लेख आहे, कारण मग त्यात सगळेच अधिकारी येतात. पुढं पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर मग काय, नकाशा दस्तऐवज आहे बरोबर आहे, विडंबन चित्र दस्तऐवज बरोबर आहे, दगडावर कोरीव लेख बरोबर आहे, सगळंच बरोबर आहे पुढीलपैकी सर्व. हे आपल्या पुस्तकात जर तुम्ही बघितलं तर नकाशा आहे, किंवा दगडावरील कोरीव लेख आहे, विडंबन चित्र आहे, कोळी नाही सगळं. पुरावा कायद्याचं कलम 9 कोणत्या तथ्याशी संबंधित आहे? आता काय म्हणलं, पुरावा 9 कशी संबंधित आहे? संबंध तथ्याचा खुलासा किंवा ती प्रस्तुत करण्यासाठी जरूर असलेली तत्वे एखाद्या वादतथ्याचा किंवा संबंध तथ्याचा खुलासा करण्यासाठी. मग काय येईल यात? वाद निविष्ट येईल, संबंध तथ्य येईल, ए आणि बी. पुढं पुरावा कायदा कलम 24 अंतर्गत कबुलीचा बाब असंबंध असेल त्यामुळे कशामुळं? मग प्रलोभन, धमकी, वचन हे काय सगळ्यांना माहीत आहे, सोपं आहे. वरीलपैकी सर्व बरोबर. प्रलोभन, धमकी, वचन. आता बघा हुंडाबळीच्या संदर्भात त्यांनी काय केलंय? उलटा केलाय पर्याय. म्हणजे हुंडाबळी 113B मध्ये आहे आणि विवाहित स्त्रीला आत्महत्या करण्याची चितावणी 113A मध्ये उलटं केलंय. दोन्ही ए आणि बी चूक आहे. 4 नंबर पर्याय. आपण एक असाच प्रश्न विचारला होता बघा टेस्ट नंबर 9ला. असे बरेच प्रश्न आहेत, पण मग तुम्हाला 1-2 दाखवावा किंवा पुढच्या विद्यार्थ्यांना पण त्याचा फायदा होईल तर त्यासाठी सांगितलं 113B 113. पण त्या प्रश्नाच्या तुलनेत हा सेम 2 स्टेटमेंट आहेत, फक्त मी प्रिझ्युम शाल प्रिझ्युमवर प्रश्न विचारला होता, म्हणजे आणखी त्याच्या पुढे जाऊ. येतं का लक्षात? तर हे थोडं त्याचा फायदा होईल तुम्हाला. आता मायनर कायद्यावरचे प्रश्न आहेत. माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000च्या कलम 78 अंतर्गत कोणाला गुन्ह्याचा तपास करण्याचा अधिकार आहे? तर आता याच्यामध्ये अवेलेबल बेस्ट उत्तर खरं तर पोलीस उपाधीक्षक दर्जाहून कमी नसलेला पोलीस अधिकारी. पण ॲक्च्युली 2009ला दुरुस्ती झालीत. आपल्या पुस्तकामध्ये जर तुम्ही बघितलं तर 2009ला दुरुस्ती, 2009च्या दुरुस्तीपूर्वी किमान पोलीस उपाधीक्षक होता. पण आता काय त्याचं उत्तर आहे? ॲक्च्युली किमान पोलीस निरीक्षक दर्जाचा पाहिजे. येतं लक्षात? पण आता विषय असा आहे, याच्यामध्ये दुसरा पर्याय नव्हता, त्यामुळे बहुतांशी पोलीस बांधवांनी पर्याय क्रमांक 3च केले. पण जर समजा ह्या आयोगाच्या लक्षात आलं तर हा रद्द होऊ शकतो. येतं लक्षात? कारण जर तुम्ही बघितलं आणि जर अगदी तुम्ही गेल्या वर्षीचा सुद्धा पेपरमध्ये हा प्रश्न आहे, 2022च्या पेपरमध्ये सुद्धा प्रश्न आहे. 2022चा पेपर जो आहे 30/7/2022ला झालेला, त्याच्यामध्ये सुद्धा उत्तर त्यांनी निरीक्षक दिलेलं आहे. आणि परत 2024ला 23/2024ला यानंतरच्या पेपरमध्ये पुन्हा त्यांनी 2009 पूर्वीची दुरुस्ती दिलेली आहे. म्हणजे ह्या परीक्षकानं अपडेट केलेलं पुस्तक वापरलंच नाही. येतं का लक्षात? त्यामुळं अवेलेबल बेस्ट उत्तर ॲक्च्युअली 3 आहे, पण हा प्रश्न रद्द होण्याजोगा आहे. येतं का लक्षात? पण आता सगळ्याच लोकांनी 3 केलं आहे, त्यामुळे कोणी उत्तर पाठवणार नाही, त्यामुळे प्रश्न हा तसाच राहील. किंवा काय बघा, बऱ्याच विद्यार्थ्यांना असापर्यंत वाटतं ह्या आयोगाचं उत्तर चुकलं, ह्या आयोगाचं उत्तर चुकलं. तर याचं कारण पण हे असं असतं की काही प्रश्न तसेच अनुत्तरित का राहतात, कारण विद्यार्थ्यांनी कुणी नाही पाठवलं तर तसे अनुत्तरित पण राहतात. पण ठीक आहे, आता हा प्रश्न सगळ्याचाच बरोबर आला असेल, राहू द्या. पुढं महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण 1999चा उद्देश काय? तर नावाप्रमाणे वित्तीय संस्थांच्या ठेवीदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण करणे होते संबंधित बाबी. 2 नंबर पर्याय. येतं लक्षात? पहिल्यांदाच तुमच्या लक्षात येतं इथं अधिनियमाचा उद्देश. आता याच्यामध्ये मोक्का कायद्याच्या संदर्भात आहे. आता इथं तुम्हाला मी हेडिंगला इंग्रजी का देतोय हे तुम्हाला पावलोपावली जाणवत असेल बघा.
कारण आयोग ट्रान्सलेशन करताना चुका करते. आता याच्यामध्ये 23ला अपराधाची दखल घेणं आणि अन्वेषण करणं आहे आणि 18ला पोलीस अधिकाऱ्यांसमोर दिलेला विवेक्षित कबुली जबाब. आता पण परत वायर व्यत्ययाची अधिकृतता किंवा इलेक्ट्रॉनिक व तोंडी संवाद, वायरचे व्यत्यय व प्रकटीकरण, प्रतिबंधित इलेक्ट्रॉनिक व तोंडी संप्रेषण. ॲक्च्युली याच्यामध्ये अथॉरिटी हे कलम 14 मध्ये आणि प्रोहिबिशन म्हणजे मनाई हे कलम 16 मध्ये. पण तुम्ही जर इंग्लिश बघितलं तर मग तुम्हाला लक्षात येईल लगेच की अथॉरायझेशन हे 14 मध्ये आहे आणि 16चा जर विचार करायचा झाला तर प्रोहिबिशन आहे, मनाई. येतं का लक्षात? मग थोडंसं इंग्लिश हेडिंग महत्त्वाचे का आहेत हे तुम्हाला याच्यावरून लक्षात येईल. याचं उत्तर काय 2 आहे, पण थोडं मराठीत त्यांनी थोडं कलम 14 आणि 16चं थोडी गडबड केली. हे सगळ्या तुम्हाला इंडेक्सवरूनच कळेल सगळं. पुरं मोका कायदा कलम 24 मध्ये कोणती तरतूद आहे? तर कलम 24 मध्ये कशी तरतूद आहे? तर इथं ह्याच्यापैकी कुठलं नाही. कलम 24 मध्ये कर्तव्य पार पाडण्यात कसूर करणाऱ्या लोकसेवकाला शिक्षा सांगितलेली आहे, तर वरीलपैकी कोणतेही नाही. पर्याय क्रमांक 4 कलम 24 कर्तव्य पार पाडण्यात कसूर केलेल्या लोकसेवकांना शिक्षा. MPD झोपडपट्टी दादा कलम 3 कशाशी संबंधित आहे? काही व्यक्तींना स्थानबद्ध करण्याचे आदेश देण्याचे अधिकार आहेत. पर्याय क्रमांक 4 विवेक्षित व्यक्तींना स्थानबद्ध करण्याचे अधिकार. पुन्हा NDPS कलम 8चा संबंध कशाशी आहे? काही प्रक्रियास मनाई. बघा आपल्या विवेक्षित कामांना मनाई कलम 8. भ्रष्टाचार प्रतिबंध कलम 17 मध्ये कशाची तरतूद करण्यात आलेली आहे? आता इथं सुद्धा इंग्लिशमध्ये मराठीमध्ये चौकशीसाठी प्राधिकृत व्यक्ती असं म्हणलेलं आहे. तर पर्सन अथॉराइज टू इन्व्हेस्टिगेट. मग याच्यावरून तुम्हाला क्लिअर कळतंय. तर चौकशीसाठी प्राधिकृत व्यक्ती पर्याय क्रमांक 4. अन्वेषण करण्यास प्राधिकृत पर्सन ऑथराइज टू बी इन्व्हेस्टिगेट कलम 17. बरोबर. बालने आता इथं सुद्धा बघ जर तुम्ही इंग्लिशमध्ये हेडिंग लक्षात ठेवले प्रश्न चुकत नाही. जे ॲक्टमध्ये कलम 43 खालीलपैकी कोणत्या क्रियाकल्पाशी संबंधित आहे? तर मुक्त रहिवास असं म्हणलंय, पण इंग्लिशमध्ये बघितलं तर ओपन शेल्टर. मराठीमध्ये नॉर्मली काय शब्द असतो? खुले निवारागृह. येतं का लक्षात? आणि आपण आपल्या बॅचमध्ये सांगताना जेवढे काही मराठी अर्थ आहेत तेवढे सगळे सांगत असतो, पण तुम्हाला काय म्हणतो ह्याचं एकच इंग्लिश लक्षात ठेवायचं, चुकणार नाही. पर्याय क्रमांक 1 मुक्त रहिवास ओपन शेल्टर. पुढं जे ॲक्ट कोणत्या मुलांना विशेष गृहात ठेवता येतंय? तर आता इथं सुद्धा कायद्याच्या विरोधात गेलेली मुलं आणि अत्याचार करण्यात आलेली मुलं. आता ह्याच्यामध्ये आपण काय म्हणतोय की ज्युव्हिनाईल जो आहे की जो काय आहे चिल्ड्रन इन कन्फ्लिक्ट विथ लॉ. बरोबर आहे. तर याच्यावरून तुम्हाला क्लिअर कळतंय नॉर्मली कायद्याच्या विरोधात गेलेली मुलं, कायद्याविरुद्ध कायद्याशी संघर्ष करणारी मुलं. तर 1 हे कलम 48 मध्ये कुणासाठी आहे? कायद्याशी संघर्ष करत असलेले बालक. बालने कलम 3 नुसार पाळावयाचे सर्वसाधारण तत्व एकूण 16 आहेत. येतं लक्षात? पहिल्या 4 वरच प्रश्न विचारलेला आहे. पहिले 4 जे तत्व आहेत त्याच्यावरच प्रश्न विचारला आहे. सगळी 4 आहेत वरील सर्व. पर्याय क्रमांक 4. मोटार वाहन कायदा कलम 198 कोणत्या तरतुदीशी संबंधित आहे? वाहनात अनधिकृत हस्तक्षेप 198 वाहनाच्या संबंधात अनधिकृत हस्तक्षेप. पुढं मोटार वाहन अधिनियम 119च्या प्रमाणे प्रत्येक मोटार वाहन चालक खालीलपैकी कोणते कर्तव्य पालनाबाबत बाध्य आहे? म्हणजे बंधन आहे. तर वाहतूक संकेत चिन्हाचे पालन करणं. पर्याय क्रमांक 2 वाहतूक चिन्हाचे पालन करणं 119. मोटार वाहन अधिनियम वाहन म्हणजे काय? यांत्रिकरित्या चालते, रस्त्यावर वापरण्यासाठी अनुकूलन, स्थिर रेलवर चालत आहे अशांचा समावेश नाही. आता इथं हे खरं अपवाद आहे, पण सांगितलं त्यानं क्लिअर काय बघा आपल्या पुस्तकामध्ये रस्त्यावर वापरण्यासाठी आहे, यंत्राच्या मदतीनं आहे, पण अपवाद काय? स्थिर रुळावरून धावणारे वाहन. पण त्यांनी अगदी क्लिअर सांगितलं हो स्थिर रेलवर चालत आहे याचा समावेश होत नाही. बरोबर. तर ABC तिन्ही पण. पुढं शस्त्र कायदा कलम 5 कशाशी संबंधित आहे?
शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा निर्मिती विक्री यासाठी परवाना, पर्याय क्रमांक 2 कलम 5 हेडिंग. पुन्हा शस्त्र अधिनियम कलम 39 प्रमाणे कोणत्याही व्यक्तीविरुद्ध खटला चालवण्यापूर्वी खालीलपैकी कोणत्या प्राधिकाऱ्याची पूर्वसंमती घेणे आवश्यक आहे? जिल्हा दंडाधिकारी. कलम 39 कुणाचे? जिल्हा दंडाधिकारी. जिल्हा दंडाधिकारी. लोकप्रतिनिधित्व अधिनियम कलम 126 प्रमाणे किती कालावधीमध्ये जाहीर सभा भरवण्यास मनाई आहे? तर अशा प्रकारचा प्रश्न आपण टेस्ट सिरीजला वगैरे जवळपास सगळ्या टेस्ट सिरीजमध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत बघा. तर अगदी त्याच्या आधारावर तुम्हाला पेपर अत्यंत सोपा वाटेल. निवडणूक सुरू होण्याच्या का नाही, संपन्न म्हणजे संपते, निवडणूक संपण्याच्या वेळेच्या 48 तासाच्या अगोदर एक मतदान संपण्यासाठी कलम 126. NDPS कलम 51 अंतर्गत कोणत्या कायद्याच्या तरतुदी व कशा करता कायद्याला हवा? एकदम म्हणजे किरकोळ आहे खरं तर, ह्याच्यावर विचारण्याजोगं नव्हतं, पण त्यांनी म्हणलंय की CRPC अटकेसंदर्भात, झडतीसंदर्भात, ताबासंदर्भातल्या तरतुदी लागू होतील. पर्याय क्रमांक 2 होय फौजदारी CRPC. मानसिक आरोग्य कलम 36 नुसार जेथे पोलीस आयुक्ताची नेमणूक आहे तेथे न्यायदंडाधिकारीचे अधिकार कोण वापरू शकते? आता याचं उत्तर काय आहे? खरं तर याचं उत्तर हे पोलीस आयुक्त आहे. येतं का लक्षात? आणि मग आता जर समजा मूळ कायदा जर तुम्ही बघितला तर काय म्हणलंय म्हणजे याच्या दंडाधिकाऱ्याचे अधिकार कोण वापरत आहे? आयुक्त. बरोबर आहे, आयुक्ताकडून वापरले जातील. आणि या अधिनियमांतर्गत पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्याचे कार्य कोण? किमान इन्स्पेक्टर दर्जाचा, पोलीस निरीक्षक दर्जाचा. येतं का लक्षात? खरं तर ह्याचे एक्झॅक्ट उत्तर आयुक्त आहे, पण तसं उत्तर नाही. येतं का लक्षात? तसे 2 उत्तर आहेत. मग याच्यामध्ये पोलीस आयुक्त पण आहे आणि इन्स्पेक्टरच्या दर्जापेक्षा कमी नसलेला पोलीस अधिकारी. त्यामुळे आपल्याला तीन पर्यायाकडे जावं लागते, C आणि D. C-D. PCPNDT कलम 9(1) नुसार केंद्रीय पर्यवेक्षण मंडळाची बैठक किती अंतराने घेतली पाहिजेत? 6 महिन्यातून. मी म्हटलं तुम्हाला आकडा, प्राधिकारी, कुठं आयोग प्रश्न विचारू शकतं ते प्रत्येक गोष्टीवर आपण टेस्ट सिरीजमध्ये सांगितलं होतं, बॅचमध्ये पण सांगितलं होतं, पुस्तकात हायलाईट केलेले आहेत. तर त्याच्यावर सगळे प्रश्न आहेत बघा. 6 महिन्यातून किमान एकदा. 6 महिन्यातून किमान एकदा. आपल्या पुस्तकामध्ये पान नंबर 179. ठेवीदार कलम 3 मध्ये कशावर चर्चा करण्यात आलेली आहे? वित्तीय संस्थेच्या ठेवीची परतफेड करतानाची फसवणूक. येतं लक्षात? वित्तीय आस्थापना केलेली कपडपूर्ण कसूर कलम 3. दारूबंदी कलम 89 मध्ये कशाचा उल्लेख आहे? तर दुर्भावपूर्वक खोटी माहिती पुरवल्याबद्दल शास्ती. दुर्भावपूर्वक 89. नागरी हक्क संरक्षण सोपं सांगण्यात दिलेलं आहे. कलम 3 धार्मिक निसमर्थता. कलम 4 सामाजिक निसमर्थता. कलम 7 अस्पृश्यतेच्या माध्यमातून निर्माण होणारी इतर गुन्हे आणि गुन्ह्याचं उत्तेजन गुन्ह्याचं उत्तेजन जे कलम 10 आहे ते गुन्ह्याचं उत्तेजन आहे. तर त्यामुळं पहिला पर्याय इंडेक्सवरच सापडते तुम्हाला. जुगारबंदी 12A अंतर्गत कशी तरतूद करण्यात आलेली आहे? तर 12 अंतर्गत खरं तर इथे हेडिंगच नाही. 12 अंतर्गत काय आहे? वरीलपैकी काही नाही. कारण 12A अंतर्गत काय दिलं आहे? तर कोणतीही बातमी किंवा माहिती मुद्रित करणे, प्रसिद्ध करणे किंवा वितरित करणे याबद्दल अधिपत्राशिवाय अटक करण्याचा अधिकार हे इथं पर्यायामध्ये कुठं नाही. त्यामुळं पर्याय क्रमांक 4. जुगारबंदी कलम 4 प्रमाणे जर कोणती व्यक्ती जुगार खेळण्यासाठी सार्वजनिक अड्डा म्हणून कोणते घर खुली करून ठेवण्याच्या बद्दल दुसऱ्यांदा अपराध. आता हे पहिल्यांदा आयोगानं म्हणजे डायरेक्ट PSI मध्ये सुद्धा किंवा डिपार्टमेंट सुद्धा अगदी JMFCला सुद्धा न्यायाधीश सुद्धा परीक्षेमध्ये दुसऱ्यांदा शिक्षा असं कुठंच आतापर्यंत विचारलं नाही. त्यामुळे दुसरी शिक्षा विचारायला चालू केली तुमच्या पेपरपासून. लक्षात राहू दे. आजपर्यंत तुम्ही पाठीमागचे 10 वर्षाचे पेपर बघितले, दुसऱ्या अपराधाला शिक्षा काय हे कधीच विचारलं नाही, उल्लेखच नाही, फक्त शिक्षा. आता इथं पहिल्यांदा प्रथम अपराध दुसऱ्या अपराधाला तुम्हाला शिक्षा सांगायला चालू केली. दुसऱ्या अपराधाला 1000 रुपये ना आपल्या पुस्तकामध्ये पान 29 वर 6 महिने 1000 दुसऱ्या अपराधाला. दारूबंदी कलम 83 अंतर्गत कशाची तरतूद करण्यात आलेली आहे? कट करण्याबद्दल शास्ती. तुम्हाला जर रेफरन्स पाहिजे असेल तर डाव्या बाजूलाच लगेच पहिली आवृत्ती आणि किती पान नंबर इथं दिलेलं आहे बघा. झोपडपट्टी दादा
हातबट्टीवाल्याचा अर्थ काय असं विचारलेलं आहे. तर काय, जी व्यक्ती मुंबई दारूबंदी अधिनियम 1949 व त्याखालील नियम व आदेश यांचे उल्लंघन करून कोणते मद्य निर्माण करते. पर्याय क्रमांक 3 आहे. पर्याय क्रमांक 3 अवैध सापडतं. पॅन नंबर 129 मुंबई दारूबंदी अधिनियम 1949चं उल्लंघन. असे प्रश्न आपण टेस्ट सिरीजला विचारलं होतं. NDPS कलम 14 मध्ये कशाबद्दलची तरतूद आहे. कॅनॅबिस, भांग. पर्याय क्रमांक 1 14 कॅनॅबिस. SC ST कायद्यामधील कोणते प्रकरण अत्याचाराशी संबंधित. आता तुम्हाला खरं तर कलम दिलेत, प्रकरणात संबंध नाही, पण मला वाटलं प्रकरणावर प्रश्न येईल म्हणून आपल्या पुस्तकामध्ये कलम 3 चालू व्हायच्या अगोदर प्रकरण 2 असं म्हणले. बघ, प्रचंड फायदा झालेला आहे तुम्हाला. तसं तुम्ही कुठलंही पुस्तक घेतलं तर तुम्हाला असं लगेच कलम 3च्या वर प्रकरण 2 दिसणार नाही, कारण प्रकरण 2चा उल्लेखच नाही. कारण तुम्हाला 3 आणि 4च प्रकरण जर समजा तुम्हाला मोजून जर समजा 2च कलम परीक्षेला दिलेले आहेत तर कोणी प्रकरणाचा संबंध घेत नाही. मी प्रत्येक प्रकरणाचा उल्लेख केलेला आहे. येते लक्षात. तर इथं प्रकरण लक्षात राहू द्या. मी प्रकरण 2 इथं 100% सगळ्याला फायदा झाला. प्रकरण 2 म्हणजे बाकीचे शिक्षा हेडिंगवर तर सगळीकडेच प्रश्न सापडतील, पण हे हटके प्रश्न आहेत की जो कायद्यामध्ये कशा पद्धतीनं प्रश्न येईल याची मला जी नाळ आहे तर त्याचा तुम्हाला 100% फायदा आहे. हा जो ॲप्रोच आहे, कशा पद्धतीनं काय प्रश्न आयोग विचारू शकेल, त्या ॲप्रोचच्या माध्यमातून मी जी ऑनलाईन बॅच घेतली आणि तुमचं जे पुस्तक तयार केलं आहे त्याचा तुम्हाला प्रचंड फायदा झाला असेल. येतं का लक्षात. कारण मग ह्याला हे अशा प्रकारचा इन्साईट लागतो. येतं का. कलम 3 आणि 4 परीक्षेला आहे, मात्र मग तुम्हाला इथं प्रकरणावर पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. येतं का लक्षात. तर त्यामुळं पुढं SC ST कलम 4 अंतर्गत सरकारी अधिकारी जर SC ST जातीचा नसेल आणि त्याच्याकडून पार पाडल्या जाणाऱ्या कर्तव्याकडे त्यानं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं असेल तर त्याला शिक्षा काय. कमीत कमी 6 महिने, जास्तीत जास्त 1 वर्ष कारावास. पहिला पर्याय. 6 महिने, 6 महिन्यापासून 1 वर्षापर्यंत. भ्रष्टाचार प्रतिबंध कलम 12 मध्ये किमान किती मुदतीचा कारावासाची शिक्षा देण्यात आलेली आहे. तर 3 वर्षापासून 7 वर्षापर्यंत आणि दंड 3 वर्ष. 3 वर्षापासून 7 वर्षापर्यंत. दारूबंदी कलम 13 अंतर्गत खालीलपैकी कोणती तरतूद करण्यात आलेली आहे. दारूची विक्री वगैरे करण्यास मनाई. कलम 13 दारूची विक्री वगैरे करण्यास मनाई. महाराष्ट्र पोलीस 143A. आता इथं गंमत बघा. आता 143A च्या दुरुस्त्या कोणत्या कायद्यान्वये कोणत्या दुरुस्ती कायद्यान्वये समाविष्ट करण्यात आले. जर तुम्ही आपल्या पुस्तकामध्ये बघितलं तर इथं दिलं 143A कुठं आहे हो. 1953 आहे. येतं का लक्षात. आता म्हणजे असं तुम्हाला इतर तुम्ही वाचलेल्या कुठल्याच पुस्तकात तुम्हाला दिसणार नाही. येतं का लक्षात. म्हणजे हे सुद्धा इन्साईट आहे काय विचारू शकेल आयोग. तर मी प्रत्येक कायद्याच्या इंडेक्समध्ये मी कोणतं कलम, एखादं कलम नव्यानं ॲड झालं आहे तर ते कोणत्या साली ॲड केलं आहे तर ते प्रत्येक जाणीवपूर्वक गोष्ट लिहिलेली आहे. त्याचा तुम्हाला 100% इथं फायदा झाला असेल. मला बऱ्याच लोकांनी सांगितलं सर अगदी ऐन टायमाला मी हे वाचलं होतं तरी लक्षात राहिलं. आणि पण मग आयोगानं करताना गंमत काय केली. 1953 हे 2 ठिकाणी 1953चा मुंबई अधिनियम क्रमांक 20/16 कलम 16 आणि त्या 1953चा मुंबई अधिनियम क्रमांक 24चा कलम 24. आता हे 24 तुम्हाला वाटू शकतं थोडं हे गडबड आहे, तर याचं उत्तर 2च आहे. येतं का लक्षात. तर मग बघा म्हणजे बाकी तर हेडिंग शिक्षा सगळीकडेच आहे, पण असे प्रश्न आपल्या पुस्तकातून आलेले आहेत की जे हटकेत, जे बाहेर जाण्याजोगे होते. आणि लक्षात ठेवा तुमच्या डिपार्टमेंटल PSIची पहिलीच एडिशन आहे आपली, पण अर्थात प्रतिसाद पण 10वी एडिशन असल्यासारखा तुमच्याकडून प्रतिसाद मिळाला, त्याबद्दल तुमचं सुद्धा मनापासून आभार आहेत. आणि 100% मी जीव ओतून ज्या पद्धतीनं पुस्तक काढलेलं आहे, जे सगळंच मटेरियल तयार केलेलं आहे, बॅच घेतलेली आहे, त्याचाही तुम्हाला 100% फायदा झाला, याचं पण मला समाधान आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 2-3 नुसार एका महसूल विभागाचा सक्षम प्राधिकारी कोण असेल तर महसूल आयुक्त आहे. महसूल आयुक्त महसूल विभागासाठी. एखादी व्यक्ती एका पोलीस अधिकारी यांनी दिलेल्या तर्कसंगत निर्देशाचे पालन करण्यास विरोध व नकार देत असेल तर कलम 69 महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 नुसार तो पोलीस अधिकारी त्या व्यक्तीला कोणत्या प्राधिकाऱ्याकडे पाठवू शकेल. दंडाधिकाऱ्याकडे. पर्याय क्रमांक 4 कुठं पाठवू शकेल. दंडाधिकाऱ्यापुढे. पुढं महाराष्ट्र पोलीस अधिनियम खाद्यगृहामध्ये काय येईल. अल्पोपहार, कॉफी, खानावळ. आता इथं बघा आपल्या पुस्तकात बघितलं तर अपवाद म्हणले सार्वजनिक करमणुकीची जागा. खाद्यगृहामध्ये काय येणार.
काय येणार नाही, सार्वजनिक करमणुकीची जागा येणार नाही. त्यामुळे सार्वजनिक करमणुकीची जागा येणार नाही. असे दुकान जेथे लोकांना सेवनाकरता कोणत्याही प्रकारचे खाद्यपदार्थ पेय पुरवण्यात सोपं आहे. 1 2 3 ABC. पर्याय क्रमांक 3. PCPNDTच्या कलम 7 अंतर्गत खालीलपैकी कोणती तरतूद आहे? केंद्रीय पर्यवेक्षण मंडळाची रचना. पर्याय क्रमांक 3 कलम 7. पुढं पोक्सो कायदा कलम 24च्या तरतुदी खालील कशा संदर्भात आहे? आता इथं थोडं इंग्लिशमध्ये जर तुम्ही हेडिंग काय आदनमधून बघितलं तर तुमच्या पटकन लक्षात येईल की मुलांच्या निवेदनाचे ध्वनिमुद्रण असा शब्द आहे, पण रेकॉर्डिंग ऑफ स्टेटमेंट ऑफ द चाइल्ड. बरं, रेकॉर्डिंग ऑफ द स्टेटमेंट ऑफ चाइल्ड बालकाचा जबाब नोंदवून घेणं. कलम 24. पर्याय क्रमांक 3. लैंगिक गुन्ह्यापासून मुलांचे संरक्षण पोक्सो कलम 4 अंतर्गत अंतर्भेदी लैंगिक हल्ला करणाऱ्या व्यक्तीला किती शिक्षा आहे? किमान 10 वर्ष ते आजीवन कारावास व दंड. सगळ्या शिक्षा ह्या आपण टेस्ट सिरीजमध्ये विचारलेल्या आहेत. पर्याय क्रमांक 4 आहे 10 वर्षापासून आजीवन कारावासापर्यंत. माहिती तंत्रज्ञान अधिनियम 85 कसे संबंधित आहे? कंपनी केलेले गुन्हे. यापूर्वी पण आयोगाने प्रश्न विचारला आहे. पर्याय क्रमांक 1 कंपनीने केलेले गुन्हे. कलम 85. माहिती तंत्रज्ञान कलम 43 अंतर्गत कशाची तरतूद आहे? तर संगणक व संगणक प्रणाली इत्यादीचे नुकसान झाल्यास दंड व नुकसान भरपाई. पर्याय क्रमांक 4 बघा कलम 43 संगणक यंत्राला नुकसान पोचवल्याबद्दल शास्ती. मानवी हक्काचे प्रश्न आहेत. तर खाली दिलेल्या कोणत्या न्यायनिवाडामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने हातकडी वापरण्यासंदर्भात सूचना व मार्गदर्शक तत्व दिलेले आहेत? तर त्याचं उत्तर प्रेमशंकर शुक्ला विरुद्ध दिल्ली ॲडमिनिस्ट्रेशन. आता हे एक्झॅक्ट आपल्या पुस्तकामध्ये पान क्रमांक 450 वर प्रेमशंकर शुक्ला विरुद्ध दिल्ली प्रशासन. येतं लक्षात. बरेच विद्यार्थी विचारायचे सर खटले आणखी कुठले करू, कुठले करू. मी तुम्हाला सांगितलं होतं फक्त आपल्या पुस्तकामध्ये दिलेले खटले करा, बाकी काही करू नका. कायद्यावरचे आणि मानवी हक्कावरचे सगळे खटले आलेच आले. राजघटनेच्या विषयाच्या संदर्भात सुद्धा एक खटला आला. येतं का लक्षात. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष व सदस्यांची नेमणूक कोण करते? राष्ट्रपती. आपल्या पुस्तकामध्ये येतं राष्ट्रपती. DK बसू विरुद्ध पश्चिम बंगाल CRPCमध्ये भलं मोठं आपण हे सगळं प्रॉपर व्यवस्थित दिलेलं आहे. तर कोणत्या बाबी करणं आवश्यक आहे अटक करताना सांगितलं आहे? आरोपीस अटकेची कारणं सांगावीत. बरोबर आहे. आरोपींना बेड्या घालाव्यात का? उलट बेड्या घालण्याच्या विरोधात आहे. जखमी आरोपींना उपचारार्थ पाठवावे. बरोबर आहे. जामीनपात्र गुन्ह्यामध्ये जामिनावर जाणे हा त्याचा अधिकार असल्यासंदर्भात माहिती आहे. आता हे जर आपल्या याच्यामध्ये जर बघितलं DK बसू आपली पुस्तकामध्ये 314 पान नंबर 314 वर 2 स्टेटमेंटमध्येच कळते. आरोपीला बचावासाठी आवश्यक असणारी सगळी माहिती द्यायची. मग गुन्ह्याचं स्वरूप, दखलपात्र, थोडक्यात त्याला जामीनपात्र जे आहे ते सांगायचं आहे. गुन्हा जामीनपात्र असेल तर सांगायचं आहे. अटकेची कारणं सांगायची. आरोपीच्या हक्काची माहिती आहे आणि प्राधिकृत वैद्यकीय अधिकाऱ्याकडून 48 तासानंतर वैद्यकीय तपासणी करून घेण्याचा अधिकार आहे. त्यामुळं आरोपींना बेड्या घालत हे सोडून बाकी सगळं आहे ACD. पर्याय क्रमांक 3. राज्य मानवी हक्क आयोग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य पुन्हा आपण सांगितले पश्चिम बंगाल. टेस्टला विचारलं होतं. पुस्तकात पुन्हा उल्लेख आहे. बघा पान क्रमांक 419 वर राज्य सर्व मानवी हक्क आयोग पश्चिम बंगाल हे राज्य मानवी हक्क आयोग स्थापन करणारे पहिलं राज्य आणि महाराष्ट्र 11व्या क्रमांकाचं. येतं लक्षात. तर मानवी हक्काच्या संदर्भात यापूर्वी आपलं पुस्तक येण्यापूर्वी लोकांना काय वाचावं हेच कळत नव्हतं. एवढं सगळं मटेरियल होतं. पण प्रिसाइजली कन्साइजली आपण प्रॉपर व्यवस्थित दिलेलं आहे. आणि मी तुम्हाला पुन्हा सांगितलं होतं की जे ॲक्ट आहे, जो अधिनियम दिला आहे, तो अधिनियमाचा भाग पहिला करा. तर 5 प्रश्नापैकी पुन्हा गेल्या वर्षी 5 पैकी 5 प्रश्न त्याच्यावर आले. ह्या वर्षी 5 पैकी 4 प्रश्न तिथं आले आणि बेड्या घालण्याच्या संदर्भातला एक खटल्यावर पुढे एक प्रश्न गेला. म्हणजे 5 पैकी 4 प्रश्न मी जे अधिनियम आणि अधिनियमाला लागून संकीर्ण दिले त्याच्यावरच आहे. पुढं राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचा कोणताही सदस्य आपल्या वयाची किती वर्ष पूर्ण केल्यानंतर सदस्याचे पद धारण करणार नाही? वय वर्ष 17. पर्याय क्रमांक 1 वय वर्ष 17 नाही 70. वय वर्ष 70 वय. पुन्हा आता 5 प्रश्न मानवी हक्काचे झाले. आता गुन्हे अन्वेषणाचे प्रश्न आहेत. आता गुन्हे अन्वेषण आणि राजघटना हे मी यावर्षी घेतलेली नव्हती डायरेक्ट MPSCच्या वेगवेगळ्या व्यापामुळं. पण इथून पुढच्या डिपार्टमेंट PSIच्या बॅचसाठी मी गुन्हे अन्वेषण पण जे काय 10 प्रश्न आहेत 20 मार्कासाठी तर तो भाग पण घेणार आहे. म्हणजे 20 मार्काचा गुन्हे अन्वेषण पण घेणार आहे आणि 30 मार्काची राजघटना पण मी घेणार आहे. येतं का लक्षात. फक्त यावर्षी वेळ मिळाला नव्हता म्हणून मी गुन्हे अन्वेषण आणि राजघटना नाही घेतली. मात्र इथून पुढच्या बॅचला मात्र
राज्यघटना आणि गुन्हे अन्वेषण हे दोन्ही घेणार आहे. त्या अनुषंगानं मग थोडं त्याचे आपण प्रश्नही बघू. आणि अर्थात तुम्ही हे गुन्हे अन्वेषण आणखी मी आज स्पष्टीकरण एवढ्यासाठी घेतोय की गुन्हे अन्वेषणमध्ये एकूण 10 प्रश्न आहेत. 10 प्रश्नापैकी 8 प्रश्न आपल्या पुस्तकातले आहेत. येतं लक्षात. रात्री उशिरा गस्ती दरम्यान पोलीस अधिकारी एक्स यास एका व्यापारी संकुलाजवळ संपूर्ण चेहरा झाकलेला इसम बी हा काही संशयास्पद कृती करत असताना आढळून आला. जेव्हा तो त्या इसमाच्या जवळ जाऊ लागला तेव्हा इसम पळू लागला. एक्स हा बीला पकडतो, त्याचे नाव व ठाव ठिकाणाबद्दल प्रश्न विचारतो. शहानिशा केल्यानंतर असे निदर्शनास देते की बीने चुकीची माहिती दिली आहे. फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कोणत्या कलमान्वये एक्स हा बी विरुद्ध मॅजिस्ट्रेटकडे चॅप्टर केसेस चालवू शकेल? उत्तर आहे 109. 109 मध्ये काय सांगितलं आहे? संशयित व्यक्तीकडून चांगल्या वागणुकीसाठी जामीन. येतं लक्षात. तर 109 पान क्रमांक आपल्या पुस्तकामध्ये 325 वर आहे. पुन्हा महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 अंतर्गत तडीपारीच्या संदर्भात खालील तरतुदी त्यांच्या संबंधित असलेली योग्य कलम जोड्या लावा म्हणून प्रश्न विचारलेला आहे. येतं लक्षात. तर मग भिकारी म्हणून घोषित केलेल्या विवेक्षित व्यक्तींना घालवून देणं कलम 57A. व्यक्तीच्या टोळ्या व जमाव यांची पांगापांग करणं कलम 55. विवेक्षित अपराधाबद्दल सिद्ध अपराध व्यक्तींना घालवून देणं कलम 57. अपराध करण्याच्या बेतात असलेल्या व्यक्तींना घालवून देणं कलम 56. पर्याय क्रमांक 1. हे इंडेक्सवरच प्रश्न आहे महाराष्ट्र पोलीसच्या. पुन्हा CRPC मधील कोणत्या कलमानुसार मालमत्तेची चोरी आहे हे माहीत असताना देखील चोरीची मालमत्ता घेण्यास सरावलेल्या व्यक्तीविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई? सराईत गुन्हेगार कलम 110. पर्याय क्रमांक 1 सराईत गुन्हेगार कलम 110. अटक केलेल्या व्यक्तीचे अंगझडती घेण्याचे अधिकार CRPCच्या कोणत्या कलमानुसार पोलिसांना आहेत? तर कलम 51 नुसार. अंगझडती कलम 51 नुसार. CRPC कलम 100 अन्वये पोलिसांना एका जागेची झडती घ्यायची आहे. झडती जप्ती पंचनामा करण्यासाठी पंच साक्षीदार म्हणून शेजाऱ्यास पोलिसांनी लेखी आदेश दिला, परंतु शेजाऱ्याने कोणत्याही वाजवी कारणाशिवाय नकार दिला तर IPCच्या कोणत्या कलमाखाली शेजाऱ्याने अपराध केला आहे? तर कलम 187. पर्याय क्रमांक 3. इथं म्हणले बा एखादी व्यक्ती आपल्या पुस्तकामध्ये पान क्रमांक 324 वर एखादी व्यक्ती वाजवी कारणाशिवाय पंच होऊन साक्ष देण्यास तयार होत नसेल तर IPC कलम 187 नुसार गुन्हा नोंदवला जाईल. महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 55 ते 57 नुसार काढलेल्या आदेशाने बाधित व्यक्ती खालीलपैकी कोणाकडे अपील करू शकते? तर मग राज्य शासन किंवा विनिर्दिष्ट अधिकारी. हे आपले डायरेक्ट PSIच्या पुस्तकामध्ये आहे, पण हे तुम्हाला कलम नव्हतं. पण हे तुम्हाला कशाच्या अनुषंगाने प्रश्न आहे? हा गुन्हे अन्वेषणच्या अनुषंगाने प्रश्न आहे, त्यामुळे मग हा विचारलेला आहे. CRPCच्या कलम 110 नुसार जास्तीत किती कालावधीकरता बंदपत्र आहे? तर 3 वर्ष. पर्याय क्रमांक 4 बघा 3 वर्षापर्यंत. म्हणजे घर झडती पंचनाम्याबाबत खालीलपैकी काय खरे आहे? घर झडती पंचनाम्यावर किमान 2 साक्षीदाराच्या पंचाच्या सह्या आवश्यक आहे. बरोबर आहे. चुका टाळण्यासाठी झडतीच्या वेळी आता बघा दुसरं वाक्य कशा पद्धतीने म्हणजे पोलिसांचा व्यवहारच अपारदर्शक आहे असं दिसतंय. चुका टाळण्यासाठी झडतीच्या वेळेस कच्चा पंचनामा बनवावा आणि पोलीस स्टेशनमध्ये येऊन पुन्हा पक्का बनवावा. सरळ सरळ चुकीचं आहे. लॉजिक जर लावलं तरी सरळ चुकीचं येते. त्यामुळं A बरोबर B चूक. पर्याय क्रमांक 2. एका निवासस्थानाची झडती घेताना तपासी अधिकारी मालकाची मालमत्ता त्रासदायक रीतीने आणि विनाकारण जप्त करतो. महाराष्ट्र पोलीस अधिनियम अंतर्गत कोणत्या कलमान्वये तपासी अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई केली जाईल? कलम 147. बघा आपल्या पुस्तकामध्ये कलम 147 तापदायकरित्या प्रवेश करणं, झडती घेणं. कोणत्या झडती पद्धतीमध्ये 2 भिन्न कोनातून झडती घेतली जाते? त्यामुळे साध्या स्ट्रीपमध्ये राहून गेलेल्या साध्या स्ट्रीप पद्धतीमध्ये राहून गेलेला पुरावा सापडण्यासाठी मदत होते. आता खरं तर गुन्हे अन्वेषण मी घेतलं नाही किंवा आपल्या पुस्तकात नव्हतं, त्यामुळे आता अगदी ते पुस्तकाच्या बाहेर गेलेला शब्द आहे, कारण आपला विषयच नव्हता. आपल्या पुस्तकाचा विषयच गुन्हे अन्वेषण नाही, त्यामुळे याचं उत्तर मात्र ग्रीड पद्धत आहे. आता राज्यघटनेचे प्रश्न आहेत. बघा भारतातील धर्म स्वातंत्र्य हे सोपे प्रश्न आहेत राज्यघटनेत. बघा मी तुम्हाला सांगितलं होतं, तुम्ही मूलभूत हक्क म्हणजे आर्टिकल 51 कॅपिटल A पर्यंत तुम्ही फोकस द्या. न्यायालय करा, राष्ट्रपती करा, राज्यपाल करा. मी स्ट्रॅटेजीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, तुम्ही याच्यावर जर फोकस केला तर एकूण 15 प्रश्नापैकी तुम्हाला 12-13 प्रश्न येतील. आणि अर्थात सगळे प्रश्न त्याच घटकावर आलेले आहेत 15च्या 15. पण एका दुसरा खटल्याचा प्रश्न तुमचा जाऊ शकतो, नाही असं नाही. पण मी जेवढं सांगितलं तेवढ्याच फोकस तुम्ही केला असता आणि बाकीची सगळी ताकद कायद्यावर घालवली असती तर मग तुम्हाला 260, 270, 280 हे जे इतक्या लोकांना मार्क पडलेले आहेत
म्हणजे इतकी मोठी काही लोकांना मार्क पडलेत तर तुम्ही त्या पद्धतीनं मार्क पाडू शकलं असतं. येतं लक्षात. कारण मी सांगितलं होतं फॉरेन्सिक सायन्स म्हणजे 20 प्रश्न आणि पॉलिटीचे 15 प्रश्न, त्याची जेवढी चौकट आहे तेवढीच क्लिअर करायची. बाकी सगळा फोकस तुम्ही कायद्यावर द्यायचं होतं. पुढं, भारतातील धर्मस्वातंत्र्य हे सार्वजनिक व्यवस्था, नैतिकता व आरोग्य या बाबीच्या अधीन आहे. हो, त्याच्यावर पर्याय निर्बंध आहेत. कलम 25 सांगते, अनुच्छेद आर्टिकल 25 सांगते. धर्म या शब्दाची व्याख्या अनुच्छेद 32 नुसार दिलेली आहे, तर कुठंच नाही धर्म शब्दाची व्याख्याच दिली नाही आपल्याकडे. त्यामुळे विधान फक्त एकच बरोबर आहे, 2 चूक, पहिला पर्याय. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यासाठी व्यक्तीची पात्रता अनुच्छेद 214 नाही, 217 आहे. त्यामुळे हे चुकलं. त्यांनी किमान 15 वर्ष भारताच्या हद्दीत न्यायिक कार्यालय सांभाळलं, 15 नाही 10, दोन्ही चूक आहे. पर्याय क्रमांक 4. खालीलपैकी कोणत्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने पॅगासिस सॉफ्टवेअर समस्येवर चर्चा केलेली आहे? तर मनोहरलाल शर्मा विरुद्ध युनियन ऑफ इंडिया. पर्याय क्रमांक 3. जगण्याच्या अधिकारात मरण्याच्या अधिकारात समावेश होत नाही. तर तुम्ही जर आपल्या IPC मध्ये कलम 309 मध्ये बघितलं बघा, जगण्याच्या अधिकारात मरण्याच्या अधिकारात समावेश होत नाही. एक्झॅक्ट त्याच्यावर प्रश्न आहे. ज्ञान करू खटला. पर्याय क्रमांक 4. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 21 नुसार कायद्याने योग्य, आता इथं काय झालं बघा की थोडं आपल्याकडे आर्टिकल 21 मध्ये 2 पद्धती आहेत. एक कायद्यानं प्रस्थापित कार्यपद्धत आहे आणि कायद्याची उचित प्रक्रिया आहे. पण इंग्लिशमध्ये देताना काय म्हणलं आहे की आर्टिकल 21, अंडर आर्टिकल 21 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन द रिक्वायरमेंट इज दॅट द लॉ मस्ट प्रोव्हाइड जस्ट प्रोसिजर. खरं तर इंग्लिशनुसार म्हटलं तर हे स्टेटमेंट बरोबर आहे. येतं लक्षात. इथं मात्र योग्य प्रक्रिया असा उल्लेख केला त्यांनी. येतं लक्षात. तर त्यामुळं पण शेवटी ते इंग्लिश ग्राह्य धरणार आहे. त्यामुळं मग हे इंग्लिशचं ग्राह्य धरलं तर पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. आणि त्या कायद्याने अनुच्छेद 14 व 19 आवश्यक बाबी पूर्ण केल्या पाहिजेत. अर्थात म्हणजे जो काय कायदा तुम्ही आर्टिकल 21च्या अनुषंगानं आर्टिकल 21च्या अधीन राहून जर एखादा कायदा तयार करताय तर त्यानं मात्र आर्टिकल 14 आणि 19चं उल्लंघन केलं नाही पाहिजे. बरोबर आहे. दोन्ही विधान बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 3. भारतीय राज्यघटनेत अनुच्छेद 21A खालील कोणत्या दुरुस्तीनुसार जोडण्यात आलेले आहे? तर 86वी घटना दुरुस्ती. 86 घटना दुरुस्ती कधीची आहे? 2002. पर्याय क्रमांक 4. 86वी घटना दुरुस्ती. पुन्हा जोड्या पदव्या नष्ट करण्या 18, जीवन आणि 18 लष्कर व शैक्षणिक पदव्या रद्द, 15 धर्म जात लिंग जन्मस्थान वंश भेदभाव करण्यास मनाई, 20 गुन्ह्यासाठी दोषी ठरवताना, 21 जीवन वैयक्तिक स्वातंत्र्याचं संरक्षण. पर्याय क्रमांक 1. खालीपैकी कोणती जोडी योग्य प्रकारे जुळत नाही? अनुच्छेद 153 राज्यपाल बरोबर आहे. 154 मध्ये राज्यपालाचे कार्यकारी अधिकार दिलेत बरोबर आहे. आता 156 मध्ये राज्यपाल पदांचा कालावधी आणि राज्यपालांना पदावरून दूर करण्याचे हे दोन्ही कुठं दिले? 156 मध्ये दिले. येतं लक्षात. आणि 155 मध्ये राज्यपालाची नियुक्ती आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक 3 चुकीचा आहे. येतं लक्षात. म्हणजे 3 नंबर पर्याय. मूलभूत अधिकार हा पूर्ण अधिकार नाही. म्हणजे आपण पुन्हा पुन्हा सांगतो की मूलभूत हक्क हे निरंकुश नाही, त्याच्यावर पर्याप्त निर्बंध आहेत. बरोबर आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 409 मध्ये अशी तरतूद आहे की जेव्हा राष्ट्रपती आर्थिक आणीबाणीची घोषणा करतील तेव्हा कलम 19 द्वारे हमी दिलेले स्वातंत्र्य आपोआप नाकारले जाईल. हे 358 मध्ये आर्टिकल. त्यामुळे विधान एकच फक्त बरोबर आहे. अपेक्षेला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. अपेक्षेला वीज पुरवणे हे विद्युत मंडळाचे कर्तव्य आहे, परंतु मंडळाने तिला हेतुपुरस्सर वीज दिली नाही आणि कर्तव्य पार पाडण्यास नकार दिला. सदर बाबतीत अपेक्षाने दावा दाखल केला. अपेक्षेला वीज पुरवठा सुरळीत करायचे बोर्डाला आदेश देण्यासाठी न्यायालय खालीलपैकी कोणती रीट जारी करू शकते? मॅन्डामस परमादेश. पर्याय क्रमांक 3. खालीलपैकी कोणत्या प्रकरणात स्पष्ट केले की कलम 300A द्वारे मालमत्तेचा अधिकार हमी दिलेला अधिकार आहे? हे घटनेचं मूलभूत वैशिष्ट्य नाही, ते फक्त घटनेचा अधिकार आहे. हे कुठं सांगितलंय? जिजूबाई नानाभाई खचर विरुद्ध गुजरात राज्य. एका दुसरा खटल्यावरचा प्रश्न तुमचा जाऊ शकतो, पण बाकीचे प्रश्न यायला पाहिजे.
भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद आता हे 73rd 74th अमेंडमेंट मी तुम्हाला सांगितलं होतं पंचायत राज तुम्हाला नाही आहे, मात्र राज्यघटनेचाच भाग कोण आहे 73rd 74th अमेंडमेंट आहे, त्याच्यावर मात्र एक प्रश्न आला आहे आणि तो लॉजिकली तुम्हाला सेकंड स्टेटमेंट तर सुटायलाच पाहिजे होतं. ठीक आहे, हे जर कलम आर्टिकल माहीत नसेल तर सेकंड स्टेटमेंट तर माहीतच असायला पाहिजे. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 243 या अंतर्गत पंचायतीचा कार्यकाल तरतूद आहे. बरोबर आहे. पंचायतीचा कार्यकाल जोपर्यंत कायद्यांतर्गत प्रभावाने विसर्जित होत नाही तोपर्यंत त्याच्या पहिल्या बैठकीसाठी नियुक्त केलेल्या तारखेपासून 6 वर्ष. आपल्याला माहीत आहे पण ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद 5 वर्षासाठी असते, 6 वर्षासाठी कशा असेल हे लगेच लॉजिकलच तुम्हाला विधान 2 असत्य आहे हे तर कळायलाच पाहिजे होतं. पर्याय क्रमांक 1, जरी तुम्ही 73rd 74th अमेंडमेंट नाही केली तरीसुद्धा तुम्हाला हे स्टेटमेंट चुकीचं आहे हे लक्षात यायला पाहिजे. पुढं हे खालीलपैकी कोणता एक पर्याय योग्य क्रमानुसार लावा. सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य. पर्याय क्रमांक 3. विवक्षित प्रकरणी क्षमा इत्यादी करण्याच्या संदर्भात शिक्षादेश निलंबित करणे म्हणजे हे काय, कशावर प्रश्न आहे? क्षमादानाचा अधिकार आहे. क्षमादानाचा अधिकार कुठं आहे? आर्टिकल 72 मध्ये आहे. इथं कुठंच 72 नाही, आर्टिकल 72 वरीलपैकी काही नाही. पर्याय क्रमांक 4. ओके, तर मग राज्यघटनेचे पण सगळे प्रश्न आपण सोडवले. मी आता तुम्हाला बाकी सगळ्या गोष्टीबद्दल प्रॉपर व्यवस्थित चर्चा केली, कट ऑफच्या संदर्भात चर्चा केली, बाकी सगळ्या अनुषंगाने चर्चा केली. त्यामुळं आयोगानं तुम्हाला कुठेही कसाही प्रश्न विचारला, आयोगानं तुम्हाला कशाही पद्धतीने त्याचं उत्तर दिलं तर त्याला ऑब्जेक्शन तुम्हाला कशा पद्धतीने देता येईल वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत. आणि शेवटी माझं एक कर्तव्य आहे, तर तुम्ही सगळ्या लोकांनी आपल्या ऑनलाईन सगळ्या बॅचेससाठी, ह्या 3 वेगवेगळ्या ऑनलाईन बॅचेस आहेत, ही आपली 3 पुस्तकं आहेत. 24 कॅरेट सोनं, त्यानंतर हे पॉकेट लॉचं ऑडिओ आहे, MPSCचे हे फ्री प्रश्नपत्रिका आपण टाकलेल्या होत्या, सगळ्यांचे ऑडिओ बुक टाकलेले होते, मोबाईल ऑडिओ बुक. त्यानंतर डिपार्टमेंटची टेस्ट सिरीज होती. त्यानंतर शेवटी आपण ही रॅपिड टेस्ट सिरीज, रॅपिड क्वीज, PYQ क्वीज, ह्या सगळ्या घटकांना तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला. त्यामुळं तुमचं जेवढं सतशः म्हणजे जेवढं तुमचा ऋणी आहे मी, कारण या प्रवासामध्ये खरं तर मी डायरेक्ट MPSC बरोबर पहिल्यांदाच डिपार्टमेंट PSIसाठी पुस्तक काढलं, सगळ्या ऑनलाईन बॅच फ्रेम केल्या आणि पहिल्याच पुस्तकाच्या आवृत्तीला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला. ऑनलाईन बॅचेसला सुद्धा प्रचंड भरभरून प्रतिसाद दिला, कारण तुमचे विद्यार्थी प्रिलिम पास झालेले होते 7,500 आणि जवळपास 6,700-800 ऑनलाईन बॅचलाच ॲडमिशन होती. पुस्तकं, मोठं पुस्तक तर आपलं 16,700-800 काहीतरी पुस्तक गेलं. त्यामुळे तुमचं मनापासून आभारी आहे. मी ह्या सगळ्या गोष्टी तयार करताना माझं पूर्ण जीव ओतून हे काम केलं आणि तुम्ही जीव ओतून अभ्यास केला. त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात तुमचे विद्यार्थ्यांच्या सांगण्याप्रमाणे 5वी अशा प्रकारचे स्कोर आले, 5वी प्रचंड मोठे स्कोर आले. तर तुम्हाला या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्ही माझ्याबरोबर आहात, पुढेही राहू आपण एकत्र. यानंतर आपण भेटत राहू. तोपर्यंत धन्यवाद, नमस्कार, जय हिंद.